शिक्षक आलेले आहेत. येस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन शिक्षक जे आलेले आहेत कृपा करून त्यांनी प्रीटेस्ट सॉल्व्ह करावी. आपण शेवटची 2 मिनिटं देणार आहोत. बट इन द मेन टाइम आपण सुकृता पेठे मॅडम बरोबर आपलं ट्रेनिंग सेशन सुरू करूया. तर आजच्या आपल्या सेशनच्या ज्या एक्सपर्ट स्पीकर आहेत सुकृता पेठे मॅडम, त्यांचं मी सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत करते. सुकृता मॅडमची ओळख करायची झाली तर त्या फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मुंबईच्या साठे कॉलेजमध्ये त्या शिकवतात. त्यांनी त्यांचं MSc पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं, ज्यात त्यांनी लेझर आणि मटेरियल सायन्समध्ये स्पेशलायझेशन मिळवलं. गणित आणि विज्ञान विषयात त्यानंतर त्यांनी BEdची पदवी संपादन केली आणि विज्ञान आणि विविध वैज्ञानिक केंद्रांबद्दल माहिती गोळा करून त्यांनी त्याचा डेटाबेस तयार केला. कॅफे वीकली नावाची भौतिकशास्त्र संबंधीची लेखमालिका त्यांनी 2005 ते 2008 मध्ये लिहिली आणि 2017 पासून सुरू झालेल्या झिरो वेस्ट प्रोग्राम मध्येही त्यांनी महत्वाचं योगदान दिलं. सो फिजिक्स सोडून त्यांना एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी बद्दल सुद्धा आपुलकी आहे हे दिसून येतं. तसंच त्यांनी RBPTच्या भौतिकशास्त्राच्या वर्कशॉप्स मध्येही महत्वाची भूमिका बजावली. विलेपार्ले येथे जे पाठक ग्रंथालय आहे त्यांच्यातर्फे योजलेल्या मराठी विज्ञान व्याख्यानमाला या संकल्पित आणि संयोजित केल्या. तर अशा विविधांगी व्यक्तिमत्व असलेल्या सुकृता पेठे मॅडमचं आज मी आपल्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत करते. सो मॅडम, तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करून आजचं ट्रेनिंग सेशन सुरू करू शकता. धन्यवाद. थँक्यू दिशा. सुकृता मॅडम. सुकृता मॅडम, माझा आवाज येतोय? हो येतोय. ओके, धन्यवाद दिशा आणि धन्यवाद शीतल. सर्वप्रथम मी प्राची, शीतल आणि दिशा मॅडम या तिघींचे आभार मानते. आणि पुणे नॉलेज सेंटर म्हणजे PKC आयसरचं आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग त्यांचेही आभार मानते की त्यांनी ही संधी मला दिली आणि मला आज तुमच्याबरोबर काही संवाद साधायला मिळतोय. मी माझी स्क्रीन शेअर करते. तत्पूर्वी मला फक्त सांगायला आवडेल एक छोटंसं इंट्रोडक्शन, म्हणजे जरा आपल्याला पण एकमेकांशी बोलताना फ्रेंडली वाटू शकेल. ते म्हणजे मी पण तुमच्यासारखीच शिक्षिका आहे, त्यामुळे मी असं काही फार वेगळं ज्ञान देणारे असं नाही. मी पण पुण्याला शिकलेली आहे. गरवारे कॉलेजमध्ये माझं. मॅडम तुमचा व्हॉल्यूम थोडा लो झालेला आहे. व्यवस्थित येतोय का? हा, दिस इज बेटर. ओके. मी पुण्याच्या गरवारे हायस्कूल त्याच्यानंतर गरवारे कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण केलं, नंतर युनिव्हर्सिटीमधनं MSc. पण गरवारे कॉलेजमध्ये एक मला GY भट, गजानन भट नावाचे सर फिजिक्स शिकवायचे. त्यांना पुढे कॅन्सर वगैरे झाला, पण ते जायच्या आधी काही दिवस त्यांनी मला एक फोन केला होता 8 दिवस आधी. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की सुकृता, एक लक्षात ठेव कायम, जर तुला चांगलं शिक्षिका व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांना जे म्हणजे आपल्याला जे समजलं नसेल ते पहिल्यांदा त्यांना शिकवायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा प्राचीने मी सांगितलं की हे टॉपिक्स आहेत, तर मी मुद्दाम हा निवडला, कारण गेले 10-12 वर्ष मी इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम शिकवते BScच्या विद्यार्थ्यांना. पण मी हा विषय निवडण्याचं कारण हे की मलाही स्वतःला तो SY TY ला खूप अवघड वाटायचा हा विषय शिकताना, की खूप मनात शंका यायच्या, खूप मनात प्रश्न यायचे की नक्की काय आहे मॅग्नेटिझम, हे कशामुळे तयार होतं. आणि म्हणलं की का नाही आपण हाच विषय घ्यावा, म्हणजे आपल्याही शिक्षकांना कदाचित याच प्रकारच्या डाऊट्समुळे हा विषय कठीण वाटतो. अदरवाईज विषय खरं तर खूप सोपा आहे, पण तो आपल्याला कठीण वाटत राहतो. मे बी त्याच्यात येणारा इंग्रजी संज्ञामुळे असेल किंवा जे काय ते. तर म्हणून हा विषय मी पहिल्यांदा निवडलेला आहे. आता मी माझं स्क्रीन शेअर करते. आपल्याला दिसत असेल तर आपण जरूर सांगा, दिसत नसेल तर काही अडचण आली तरी सांगा. शुअर मॅडम. माझा स्क्रीन दिसतोय? हो, स्क्रीन दिसते. येस, परफेक्ट. मी स्लाइड शेअर सुरू करते. ओके, सो आजचा आपला विषय आहे वीज आणि चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. जास्त सोपं आणि कन्व्हिनियंट वाटतंय. हे शब्द वारंवार वापरले जात नाही मराठीतले काही, त्यामुळे कधीतरी चुकून इंग्रजी शब्दच वापरले जातील.
तरी आपल्याला कळलं नाही तर आपण थांबवू शकता. काही इंग्रजी शब्दांना तर मराठी संज्ञा शोधणं हे पण कठीण होतं. पण एनिवे हे पुस्तकामध्ये तेच वापरलेले आहे, तर मी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिल्यांदा अर्थात आपला ना बेसिकली इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे इतके पुरातन काळापासून माणसाला ज्ञात आहेत. जवळपास 3000 वर्ष किंवा तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे जर असं एक स्टोरी म्हणून आपण ऐकूयात, की कसं ते उलगडत गेलं आपल्यासमोर. त्याच्याविषयी बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण उलगडण्याचा प्रयत्न करूयात. आणि स्टोरी म्हणून ऐकायचं झालं, की ऑब्व्हियसली त्याचे हिरो हिरोईन्स येतात, म्हणजे हिरो आहेत आपले बरेच सारे. म्हणजे शास्त्रज्ञ, की ज्या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला किंवा त्याच्यामध्ये भरपूर महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर बऱ्याच वेळेला ना विद्यार्थ्यांना एखादा कठीण विषय असं शिकताना त्याच्या ते कोणी शोधून काढलं, त्या शास्त्रज्ञांविषयीची जर काही थोडीशी ॲडिशनल माहिती मिळाली, तर खूप मजेशीर वाटतं. आत्ताची मी पुस्तकं पाहिली, आत्ताच्या पुस्तकांमध्ये सुद्धा व्यवस्थित शास्त्रज्ञांचे थोडेसे फोटो देऊन थोडंसं छोट्या चौकोनामध्ये ती माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण आपण बऱ्याच वेळेला सिलॅबस शिकवण्याच्या घाईमध्ये ह्या माहितीकडे थोडा कानाडोळा करतो. पण तुम्हाला आत्ता पण जाणवेल, की मुलांना, लोकांना स्टोऱ्या ऐकायलाच जास्त आवडतात. त्यामुळे मी असं म्हणत नाही, की स्टोऱ्याच सांगा, पण ते जरी मध्ये-मध्ये जरी कधी येता-जाता एखादी पटकन जाता-जाता एखादी त्या शास्त्रज्ञाविषयी थोडीशी माहिती ॲडिशनल दिली, तर खूप विद्यार्थ्यांना तो त्यामुळे थोडा डिस्ट्रॅक्ट पण व्हायला होतं एखाद्या कठीण विषयावरनं. म्हणजे खूप कॉन्सन्ट्रेशन करायला लागलं, की झोप यायला लागते. त्यामुळे थोडं डिस्ट्रॅक्ट पण व्हायला येतं आणि लोकं ते असोसिएट करून ठेवतात, की अच्छा हां, या शास्त्रज्ञांनी हे शोधलंय, ते मला समजायचंय. सो लक्षात ठेवायला बऱ्याच वेळेला त्यांना ते सोपं होतं. अर्थातच आपण वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटीची सुरुवात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थितिक विद्युत पासून सुरुवात करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, की काही विशिष्ट वस्तू ज्यावेळेला आपण एकमेकांवरती घासतो, त्यावेळेला एका पदार्थावरचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या पदार्थावरती येतात. म्हणजे तो प्रभारित होतो, ऋण प्रभारित होतो. तर दुसरा जो ज्याच्यावरचे इलेक्ट्रॉन्स जातात, तो धन प्रभारित होतो आणि त्याच्यामुळे आपोआपच त्यांच्यामध्ये म्हणजे हे ऑब्झर्वेशन निरीक्षणाने बघितलं गेलं, की जे दोन जर धनप्रभारित एकत्र आणले तर ते एकमेकांना पराकर्षित जर करतात आणि ऋण आणि धन भारांकित जर पदार्थ एकमेकांच्या जवळ आणले गेले तर ते एकमेकांना आकर्षित करतात. ही गोष्ट अगदी सुरुवातीपासून मी पुस्तकामध्ये बघितलं, की तो स्ट्रॉचा एक्सपेरिमेंट आहे. कंगव्याचा आणि कागदांच्या तुकड्यांचा एक्सपेरिमेंट घरी तर अनेकदा करून बघितला होता. पण हा स्ट्रॉचा मी कधी करून बघितला नव्हता. पण आपल्या लेक्चरसाठी म्हणलं चला आपण हा करून बघूयात. तर मजा आली. ती स्वतःला पण बघताना मला मजा आली. तर म्हणलं आपण हा हरकत नाही करायला. तर तो एक्सपेरिमेंट असा आहे. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा हा प्रयोग आपल्याला घरच्या घरी करणे अगदी सहज शक्य आहे. यासाठी 2 स्ट्रॉ आणि 1 बॉटल आपल्याला लागेल. सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्ट्रॉ केसांवरती घर्षण करून त्याच्यामध्ये भार तयार करूयात आपण, म्हणजे चार्ज करूयात त्याला. त्यानंतर ती स्ट्रॉ अलगदपणे या बॉटलवर ठेवली आहे, बाटलीवर. आता दुसरी स्ट्रॉ सुद्धा केसांवरती घर्षण करून घेत आहे. ऍक्च्युली इथे चार्ज भाग तो आहे, त्याच्यामुळे याच्याजवळ आल्यानंतर तो काहीच दाखवत नाही रिपेल होताना. हा भाग आणि चार्ज भागाकडे गेल्यानंतर तो रिपेल करताना दाखवतो. तुम्ही बघू शकता की ते स्ट्रॉ एकमेकांच्या जवळ आल्यानंतर ते रिपेल करतायत. ती एकमेकांना रिपेल करताना तुम्ही बघू शकता. समान भार असल्यामुळे ते एकमेकांना प्रतिकर्षित किंवा रिपेल करतात. मुलांना हे बघायला फार मजा वाटू शकते. सो जशी आपल्याला पण बघायला जरा छान वाटतं की खरंच असं होतंय का, तर ते मुलांनाही करून दाखवलं तर ते त्यांना स्वतः करून बघायला आवडेल आणि करून दाखवताना. बऱ्याच वेळेला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ज्याला शिकवतो म्हणजे स्थितिक विद्युत ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला नक्की कशावरती काय घासल्यानंतर कोण धन भारांकित होणार आणि कोण ऋण भारांकित होणार
त्याची कधीच कल्पना दिली जात नाही मुलांना. तर ट्रायबो इलेक्ट्रिक सिरीज गुगलवरनं तुम्ही घेऊ शकता. घर्षण विद्युत श्रेणी म्हणतात त्याला. हवा, मानवी शरीर, कास, नायलॉन आणि इकडे धन आणि ऋण दाखवलेले आहेत. तर त्याच्यावरनं कशावर काय घासलं म्हणजे लोकर आहे इकडे आणि मानवी शरीर आहे. तर किंवा कागद आहे आणि किंवा स्टील आहे आणि कागद आहे. तर कशावरती काय घासल्यानंतर कोण ऋणभारांकित होईल म्हणजे स्टील आणि कागद यांचं घर्षण झालं असतं, स्टील ऋणभारांकित होईल, कागद धनभारांकित होईल. किंवा लाकूड आणि स्टील याचं घर्षण झालं असतं, लाकूड ऋणभारांकित होईल, कागद सॉरी स्टील म्हटलं मी, स्टील धनभारांकित होईल. तर हा जो सिक्वेन्स दिलेला आहे की ज्याच्यामधले जास्त लुजली अटॅच्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते पटकन निसटतील आणि दुसऱ्या ह्याच्यावरती येतील. जर दुसऱ्याचे याच्यापेक्षा जास्त असेल म्हणजे ते एकमेक हे रिलेटिव्ह आहेत. ज्याचे जास्त लूज असतील तो पटकन इलेक्ट्रॉन त्याच्यातनं लूज होतील आणि ते दुसऱ्या पदार्थावरती जातील. तर ही श्रेणी माहिती झाल्यानंतर मुलं वेगवेगळे प्रयोग करून बघू शकतात. म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स बदलायची आणि कोण धन झालंय कोण ऋण झालंय आणि त्याप्रमाणे ते बघू शकतात आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करू शकतात. अर्थात आपला आजचा विषय इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम आहे, त्यामुळे मी स्टॅटिक वरती काही फार वेळ बोलत नाहीये. परत एकदा आपण स्टोरीकडे जाऊयात की सुमारे 2700 वर्षापूर्वी फेल्स नावाच्या एका विद्वानाच्या लक्षात असं आलं की अशा प्रकारे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे. ऍक्च्युली आपण मुलांना उदाहरण देऊ शकतो की थंडीच्या दिवसांमध्ये समजा आपण कुठल्या रेक्झिन म्हणजे कारच्या गाडीवरती एसटीच्या सीटवरती बसलो असू तर केस आपले थोडेसे लांब लांब जातात एकमेकांपासून कारण ते भारांकित होतात तिथे घर्षण झाल्यामुळे. प्लास्टिकच्या चेअरवरती आपण बसलो असू आणि जर आपण एकमेकांना कधी स्पर्श झाला तर पटकन एखाद्या वेळेला शॉक लागतो. तर ह्याची उदाहरणं दिली की मुलांना त्या इलेक्ट्रिसिटीचा पटकन एक अंदाज येऊ शकतो की आपण कशाविषयी बोलतो आहोत. तर 2700 वर्षापूर्वी त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ते नोट डाऊन करून ठेवलं. म्हणजे बघा की कोणतंही ऑब्झर्वेशन जर रेकॉर्ड केलं तर त्याचा पुढे किती आणि काय चमत्कार होऊ शकतो. 2700 पासून 16व्या शतकामध्ये फार काही प्रगती झाली नसेल पण हळूहळू 16व्या शतकाच्या पुढे बघा इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये कसा पुढे प्रगती होत गेली. 16व्या शतकात गिल्बर्ट यांनी पहिल्यांदा त्या म्हणजे दी मॅग्नेटे नावाचा ग्रंथ लिहिल्यावर पहिल्यांदा त्याला इलेक्ट्रस असं संबोधलं. ही जो काही फिनॉमिनॉन आहे की इलेक्ट्रॉन्स लूज होण्याचा त्याला त्यांनी इलेक्ट्रस असं नाव दिलं. पुढे ग्रीक भाषेत अँबरला इलेक्ट्रॉन म्हणतात. त्याच्यामुळे थॉमस ब्राऊन नावाच्या वैज्ञानिकाने 1646 साली त्याला इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलं. मग इलेक्ट्रिसिटी हे नाव कसं पडलं काय हे आपल्या भाषेतले शब्द नाही त्याच्यामुळे अचानक काही शब्द आपल्याला फार कठीण आणि जवळचे वाटत नाही. तर असं काही त्याचा इतिहास सांगितला तर त्यांना खूप मजा वाटू शकते. त्याच्यानंतर पुढची एक जवळपास 16व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत ऑटो फॉन ज्युएरिक आहे, बॉयले आहे, स्टीफन ग्रे आहे, या सर्व शास्त्रज्ञांनी बरंच महत्वाचं योगदान दिलं. एखाद्याचं सहज म्हणून जर आपण गुगलवरती माहिती काढली आणि थोडीशी माहिती मुलांना सांगितली तर मुलांना नक्कीच या कामाविषयी थोडंसं आपुलकी वाटू शकते की अरे हा अच्छा या शास्त्रज्ञांनी हे केलं. त्यानंतर महत्वाचा एक एक्सपेरिमेंट आहे जो 1752 मध्ये झाला, बेंजामिन फ्रँकलिन यांनी केलेला. या पुस्तकाविषयी सर्व विज्ञानाच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो थोडासा पाऊस चालू असताना बेंजामिन फ्रँकलिन यांनी जो पतंगाचा जो प्रयोग केला, चावीचा लूप मध्ये चावी टाकून आपल्या मुलाला घेऊन, आणि काही जर त्यांच्या प्रयोगामध्ये चूक झाली असती तर ते आणि त्यांचा मुलाच्या जीवाला धोका होता. तर हा प्रयोग एकदम माइलस्टोन ठरला कारण याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट याच्याविषयी थोडीफार उत्सुकता सुरू झाली. पुढे लुईगिनी गॅल्वानी यांनी जनावरांच्या शरीरामधली इलेक्ट्रिसिटी शोधून काढली आणि ती ट्रिगरिंग पॉइंट ठरलं. व्होल्टाजनी पुढे बॅटरी म्हणजे व्होल्टाज पाईल तयार केलं किंवा केमिकल सेल्स तयार केले. तर तो व्होल्टाज बॅटरी किंवा आपण व्होल्ट्स म्हणतो हे याच्यावरून आलं. किंवा गॅल्व्हनोमीटर ही नावं यांच्या नावावरून दिली गेली. हे खूप इन्स्पायरिंग ठरू शकतं विद्यार्थ्यांना की अच्छा मी काही काम केलं तर माझ्या कामाचं योगदान पुढे ओळखलं जाणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे कुलमचं, की कुलमनी जवळपास न्यूटनच्या नियमासारखा एक नियम जो एक महत्वाचा कुलम्स लॉ म्हणून आपण ज्याला ओळखतो की दोन भार असतील तर त्यांच्यामधला जो फोर्स आहे एकमेकांवर जे बल आहे ते बल 1/4πε0
Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. म्हणजे हा जो डिस्टन्स स्क्वेअर लॉज आहे, म्हणजे इनव्हर्स डिस्टन्स स्क्वेअर लॉ आहे, कारण न्यूटनच्या नियमाप्रमाणे M1 M2 अपॉन R स्क्वेअर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी त्या नियमाची साधर्म्य सांगणारा हा महत्वाचा नियम इथे सांगितला गेलाय. याच्याच वरून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची पण डेफिनेशन येते, तर ते आपण पुढे बघणार आहोत. तर ज्याच्यामध्ये परमिटिव्हिटी म्हणजे 8.854 10⁻⁻12 कुलम स्क्वेअर पर. बऱ्याच वेळेला मुलांना डाऊट्स येतो, पण माझ्या मताने हे शाळेच्या ह्याच्यात नाहीये, म्हणून मी आता कव्हर करत नाहीये. पण समजा आपल्याला सेपरेटली कधी या डाऊट्स विषयी बोलायचं असेल तर आपण नक्की बोलू शकू की हे 1/4 आले कुठून, 1/ε0 आले कुठून. बऱ्याच जणांनी त्यांच्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला केलेही असतील, पण कधीतरी स्किप झाले असतील, तर आपण पुन्हा नव्याने या प्रश्नांकडे बघू शकता. तर साधारणपणे 1791 म्हणजे अगदी 18व्या शतकाच्या एंडला हे कुलम्सचा नियम आला. इकडे मॅग्नेटिझमचा जर प्रवास बघितला तर तोही साधारण 2800 वर्ष पूर्वी सुरू झाला. म्हणजे अयस्कांत म्हणून तो जो काय म्हणजे लोडस्टोन, ते ही स्टोरी नेहमी सांगितली जाते की कोणी गुराखी होता आणि त्याची जी लोखंडी त्याची जी काठी होती ती चिकटून बसली आणि तिथपासून काही खनिजामध्ये असं आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे. आणि पहिल्यांदा त्याला अर्थातच जादूटोणा, दैवी, भूत असं वगैरे काही वाटलं असेल, पण हळूहळू त्याचं लोकांना माहिती होत गेली की असे ठराविक प्रकारच्या मटेरियलमध्येच अशा प्रकारचं मॅग्नेटिक गुणधर्म दाखवले जात आहेत, चुंबकीय गुणधर्म दिसत आहेत. आणि त्याला मॅग्नस हे नाव पडलं कारण मॅग्नेशियामुळे, आणि अपभ्रंश होऊन त्याला पुढे मॅग्नेट म्हणायला लागले. ही सगळी स्टोरी आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे आणि आपणही मुलांना ती जरूर सांगावी, कारण ती सांगताना मुलांना मदत होते. त्यानंतर एक मात्र फार खटकते ती गोष्ट की चुंबकीय पदार्थ म्हणजे काय. इथपर्यंत छान असतं, इथे सांगतात की जे पदार्थ आपल्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण करू शकतात त्यांना चुंबक म्हणतात, आणि लोखंड, निकेल, कोबाल्ट सारखे जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. आणि त्यानंतर चक्क चुंबकाचे प्रकार म्हणून नालाकृती चुंबक, पट्टी चुंबक किंवा डिस्क चुंबक असं प्रकार सांगतात. तर मला असं वाटतं की याच्याऐवजी पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय, डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, हे जर विद्यार्थ्यांना आपण सांगितलं तर त्यांना नक्की हे चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे का आकर्षित होत आहेत याचं आकलन व्हायला नक्की मदत होईल, आणि आज मी ते कव्हर करणार आहे. तर या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात हे आपल्याला माहितीये की हे आणि ते आपण अगदी सहज विद्यार्थ्यांना दाखवू शकतो की लोखंडी वस्तू घ्यायच्या, त्या चुंबकाच्या जवळ नेल्या की त्या आकर्षित होतात. ते आपण दाखवतच असाल, आपण ऑलरेडी दाखवतच. सगळ्यात महत्वाचं या दोघांचं जे कनेक्शन आहे, वीज आणि म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, ते 1819 साली म्हणजे 1818 पासून ओर्स्टेड याच्यावरती काम करत होता, हन्से ओर्स्टेड. पण असं त्यांच्याविषयी अफवा पण आहे की ते वर्गामध्ये शिकवत असताना अचानक त्यांना कळलं की असं काही नाहीये. ते 2 वर्ष त्याच्याविषयी अभ्यास करत होते आणि त्यावेळेला त्यांना ते कळलं की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याच्यामध्ये काही नातं आहे. ऍक्च्युली हा प्रयोग मी कॉलेजमध्ये करण्याचा प्रयत्न केला. बेसिकली काय आहे की पुढे मी कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे की 1 एम्पियर वगैरे एवढे कमी करंट असेल तर तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा म्हणजे चुंबकीय क्षेत्र एवढं कमी आहे, तर ते दिसायला फार कठीण जातं जर स्ट्रेट कंडक्टर म्हणजे सरळ वाहक घेतला तर, विद्युत वाहक. पण त्याच्यासाठी कॉईल घ्यावी लागेल. पण मी म्हणलं की आपण मग उगाच कॉईल वगैरे करून ते कॉम्प्लिकेटेड नको करायला आत्ता, कारण आपलं फ्लेमिंग्स रूल किंवा इतकं याच क्षेत्रापुरतं मर्यादित आहे म्हणून. तर मग कॉलेजेसमध्ये सुद्धा जर आपण एम्पियर्सच्या पुढे करंट वापरत नाही तर शाळेत पण वापरणं अजिबात आवश्यक नाही. जे प्रयोग काही युट्यूबवरती दिसतात ते जरी विद्यार्थ्यांना दाखवले तरी विद्यार्थ्यांना त्याचा अंदाज येऊ शकतो की विजेच्या आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र तयार होतं. या शोधासाठी ओर्स्टेड, कारण हा इतका महत्वाचा बदल होता, कारण इथे तुमच्या लक्षात घ्या की 2 वेगवेगळ्या गोष्टींचा संबंध जोडला जातोय, आणि ज्याला आपण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन फॉर्म इनटू अदर फॉर्म याचा हा एक प्रकार आहे. कारण की या दोघांमध्ये नातं आहे, म्हणजे करंट असेल तर चुंबकीय क्षेत्र तयार होतं. म्हणजे लगेचच त्याचं पुढे एम्पियरनी बघितलं की मग चुंबकीय क्षेत्र असेल तर करंट होईल का, नाही सॉरी फॅरेडेजनी बघितलं. म्हणजे हा जो प्रकार आहे, या शोधासाठी 1820 साली ओर्स्टेड यांना रॉयल सोसायटीनी
पुरस्कार दिला, तर फ्रेंच अकॅडमीने सुद्धा 3,000 फ्रँक्स देऊन गौरवले. हे मुद्दाम का उल्लेख केला याचा, की वैज्ञानिक गोष्टीकडे आय मीन रिसर्चमध्ये म्हणजे जर आपण संशोधनामध्ये जर गेलो तर संशोधन क्षेत्रामध्ये प्रेस्टीज तर आहेच, पण खूप मोठं आपण समाजाचं पण कल्याण करून जातो आणि म्हणलं तर मॉनिटरी गेन सुद्धा आहे. हे पण विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात आणून द्यायला पाहिजे, की जर आपण सातत्याने संशोधनामध्ये काम करत राहिलो आणि जर योगदान देत राहिलो तर तिथे बरंच स्टेटस आहे. आपण द्यायला सुरुवात केली तर विद्यार्थी सुद्धा संशोधनाला, शिक्षकांना स्टेटस द्यायला सुरुवात करतील. त्याच्यानंतर मी म्हणलं तसं मगाशी, की एकीकडे चुंबकीय आत्ताच वरती आपण वाचलं, की ओर्स्टेड यांनी दाखवून दिलं, की विद्युत तारेमधून जर विद्युत प्रवाह सोडला तर त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आणि एकीकडे आपण मॅग्नेट्स दाखवतो, की फ्रीज वरती लावून दाखवतो, ते नालाकृती चुंबक आणि पट्टी चुंबक दाखवतो. तर मुलांच्या मनाचा गोंधळ उडतो, की इथे कुठे करंट आहे? म्हणजे आता जे आपण साधं जे चुंबक आहे इथे कुठे, म्हणजे मला तरी लहानपणी नेहमी वाटायचं, की एकीकडे तर म्हणतायत की विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा चुंबकाशी म्हणजे मॅग्नेटशी संबंध आहे, मग या मॅग्नेटमध्ये कुठे करंट आहे, मग इथे कसं काय मॅग्नेट आहे, मग हे काय जादू आहे का, असं एक लहानपणी फार डाऊट्स असायचे. पण त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार विद्यार्थ्यांना नक्कीच सांगायला हरकत नाही, की प्रत्येक पदार्थ जो बनलेला आहे तो अणू आणि रेणूंनी बनलेला आहे. अणूमध्ये आपल्याला माहितीये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स जे प्रोटॉनच्या भोवती गोल फिरतायत, तर ते जे गोल फिरतायत तर ते एक करंट लूप तयार करतं. म्हणजे ही जी करंटची वाहण्याचा जो प्रवाह आहे याच्यामुळे मॅग्नेटिझम तिथं तयार झाले. म्हणजे आपण ज्याला डायपोल मुवमेंट म्हणतात, मला हा शब्द तिकडे सापडला, की चुंबकीय द्विध्रुव आघूर्ण. आय डोंट नो, इट्स सो डिफिकल्ट. त्याच्याऐवजी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटच जास्त सोपा वाटतोय. तर तो जो डायपोल मुवमेंट आहे तो त्याच्यामध्ये तयार होतो. तर थोडक्यात चुंबकीय पदार्थ का चुंबकीय असतात, मॅग्नेटिक का असतात, तर इलेक्ट्रॉनची जी धारा आहे, मग त्यासाठी इलेक्ट्रॉन एकामागे एक त्यांची ट्रेन बनवूनच करंट बनला पाहिजे असं नाही, तर इलेक्ट्रॉन्सची जी हालचाल आहे त्याच्यामुळे सुद्धा मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होणार आहे. तर तो जो उगम आहे तो तिथे आहे. परंतु काय होतं, की आपण विचारात घेऊ शकता, की एका ऍटम मध्ये म्हणजे एका अणूमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असे फिरणारे असतील, काही उलटे फिरणारे असतील आणि ते ज्यावेळेला समान असतील त्यावेळेला ते एकमेकांचं जे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ते कॅन्सल करतात. त्याच्यामुळे तो जो एकमेकांचा जो चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव रद्द होऊन ओव्हरऑल जर पदार्थ बघितले तर सगळे पदार्थ आपल्याला मॅग्नेटिक दिसतात असं नाही. ह्याच्या पुढे मग आपण खरं तर पुढे आपण आत्ताशी फक्त 1820 पर्यंत पोहोचलो होतो ओर्स्टेड यांच्या शोधापर्यंत. पुढे बरेच शोध झाले, पण आता आपण हा विषय काढलाच आहे की चुंबकीय पदार्थ म्हणजे काय. तर बाय दॅट टाइम पुढे मग फॅरेडेज लॉ आणि लेन्झेज लॉ आल्यानंतर 1905 आणि 6 साली लँगविन आणि वाईस यांनी डायमॅग्नेटिझम म्हणजे प्रतिचुंबकत्व काय आहे, पॅरामॅग्नेटिझम काय आहे ते उलगडून सांगितलं. तर वाईस यांनी फेरोमॅग्नेटिझम काय आहे ते उलगडून सांगितलं. तर आपण अगदी थोडक्यामध्ये ते बघूयात. यांचे फोटो बघायला सुद्धा विद्यार्थ्यांना फार छान वाटतं. एकतर ते आपल्या देशातले नाहीयेत, त्यामुळे त्यांना बघितल्यानंतर ते त्यांच्याशी आपली ओळख होते असं मला वाटतं. म्हणजे नुसतंच वाईस म्हणायच्या ऐवजी वाईस यांना बघितलं, लँगेविन यांना बघितलं की आपण त्यांच्या थोडं जवळ. आता डायमॅग्नेटिझम काय आहे ते आपण बघूयात. डायमॅग्नेटिझम म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणू की ऍक्च्युली त्याला जे नाव आहे प्रतिचुंबकीय आहे, जास्त छान आहे. की जर कुठलाही या इकडे आकृतीवरनं बघू शकता की जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर एखादा चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला, जर चुंबकीय क्षेत्राची ही दिशा असेल तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जे डायपोल मुवमेंट तयार होतात ते बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजे त्याला अपोज करणाऱ्या दिशेने, विरोध करणाऱ्या दिशेने तयार होतात, म्हणजे तो विरोध करतो. आता तो का विरोध केला जातो, तर त्याच्यामध्ये लेन्झेज लॉचं कॉन्ट्रीब्युशन आहे की चुंबकीय परिणामांच्या दृष्टीने पाहता इलेक्ट्रॉन त्याच्या म्हणजे प्रवाह ऍज इफ तो जो वेटोळ्यात फिरतोय तो ऍज इफ प्रवाह आहे आणि बाहेरून ज्यावेळेला आपण चुंबकीय क्षेत्र त्याला निगडित करतो म्हणजे अप्लाय करतो मॅग्नेटिक फोर्स, त्याला लेन्झ यांच्या नियमानुसार त्या वेटोळ्यामध्ये होणारा जो करंट आहे मॅग्नेटिक प्रवाह, मॅग्नेटिक क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे तो जो करंट तयार झालाय त्या करंटची दिशा अशी असते की
अप्लाय झालेल्या मॅग्नेटिक फील्डला तो अपोज करतो. त्याच्यामुळे अप्लाय झालेल्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करणाऱ्या दिशेने अर्थात त्याच्यामध्ये तो प्रवाह निर्माण होणार आहे. प्रवाह निर्माण होणारे म्हणजेच काय होणार आहे की त्या इलेक्ट्रॉनची जी दिशा आहे ती अशी होते की येणाऱ्या मॅग्नेटिक फोर्सला ती अपोज करते, डायमॅग्नेटिझम. त्यामुळे डायमॅग्नेटिक सबस्टन्स अगदी थोड्याफार प्रमाणात रिपेल होतात पण ते अट्रॅक्ट होत नाही. ओके. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिझम आणि सो डायमॅग्नेटिझम जर तुम्ही बघितलं तर ते अगदी प्रत्येक पदार्थाचं अंगभूत गुणधर्म आहे. प्रत्येक पदार्थ जर तुम्ही बघितलं, जर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर पेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये डायमॅग्नेटिझम अगदी दिसणारच. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक असा फिरणारा, एक उलट्या दिशेने फिरणारा, असे जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, कदाचित शाळेमध्ये हे नसतं तर एवढं विद्यार्थ्यांना सांगायला काहीच हरकत नाही की डायमॅग्नेटिझम मध्ये इलेक्ट्रॉन्स जे फिरणारे आहेत ते असे फिरतात की ते त्याला विरोध करतात आणि त्याच्यामुळे आपोआपच प्रतिचुंबकीय दिसून येतात. मग आता पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, तर पॅरामॅग्नेटिझम मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या कदाचित काय आहे, विद्यार्थ्यांना हे कदाचित डाऊट्स नसतील, 11वी-12वीला हे आहेत, पण शिक्षकांना जर माहिती असतील ना, आपल्यामध्ये जर क्लॅरिटी असेल तर आपण त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो. पॅरामॅग्नेटिझम मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो, ते बघू शकता. तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काय करतो, सो अदरवाईज काय करतो, हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ना, पॅरामॅग्नेटिझम जर असेल तर तो डायमॅग्नेटिझमला मास्क करतो, म्हणजे झाकला जातो आणि त्याच्यामुळे पॅरामॅग्नेटिझमच दिसतं. प्रतिचुंबकित्व फार प्रकर्षाने जाणवून येत नाही बऱ्याच वेळेला. तर पॅरामॅग्नेटिझम का दिसतं, तर हा जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी मॅग्नेटिझम आहे त्या एका अणूमध्ये, ॲटॉमिक डायपोल मुवमेंट. आणि ज्या वेळेला तुम्ही तो इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करता त्यावेळेला तो एक ऑलरेडी मॅग्नेटच आहे, त्यामुळे ते मॅग्नेट नॉर्थकडे सॉर्थ आकर्षित होतं, या नियमानुसार ते बरोबर अरेंज होतं आणि त्यामुळे ते त्या दिशेने अरेंज होतं पॅरामॅग्नेटिझममुळे आणि डायमॅग्नेटिझमला मास्क करतं किंवा झाकलं जातं ते. तर ते एक थोडंफार विद्यार्थ्यांना आपण सांगू शकता. तर हे जे पॅरामॅग्नेटिझम आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हटलो की जो पूर्ण भरलेल्या कवचात इलेक्ट्रॉनमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय परिबलाचे पूर्णपणे निराकरण झालेले असते, पण जर आपल्याला एखादा ज्याला पूर्णपणे निराकरण झालेलं नसते त्याला आपल्याला ते पॅरामॅग्नेटिझम दिसू शकते. इथे आपण बघू शकता चित्रामध्ये की अप्लाय केलेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, आता सगळे अगदी तशाच्या तशा दिशेने नाही पण थोडेफार त्या दिशेने असे अलाईन होतात, त्यामुळे ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस बनतात. आणि ज्या क्षणी आपण अप्लाय केलेला मॅग्नेटिक फोर्स काढून घेतो त्या क्षणी ते पुन्हा त्यांच्या वेगवेगळ्या दिशांनी येतात आणि मग त्या पदार्थामध्ये चुंबकत्व नसतं. ओके. जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करता तो पदार्थ चुंबकीय होतो, पण जेव्हा काढून घेता त्याला तो चुंबकत्व त्याच्यामधलं नाहीसं होतं, पण ओव्हरऑल त्याच्यामध्ये तयार होणारं चुंबकत्व हे खूप कमी असतं. पुढे फेरोमॅग्नेटिझमला जर आपण बघितलं, अजून पुढे जाते, फेरोमॅग्नेटिझमला बघितलं की जे मगाशी म्हणलं तसं वाईस यांनी सांगितलं. अगदी थोडक्यामध्ये सांगते, परत ह्याच्यामध्ये मी फारसा वेळ घालवत नाही, की त्यांनी सांगितलं असं की थोडे थोडे गट आहेत. जर वरती आकृती बघितली पॅरामॅग्नेटिझमची तर रॅन्डमली वेगवेगळ्या दिशांनी ते पसरलेले आहेत पॅरामॅग्नेटिझम मध्ये. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ओव्हरऑल जर पदार्थामध्ये बाह्य मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केलेलं नसेल तर ओव्हरऑल मॅग्नेटिझम तिथे ऍबसेंट आहे, एकमेकांना कॅन्सल करतं. पण तुम्ही एकदा का मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं वरच्या दिशेने जाणार तर तुम्ही बघू शकता की इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड पॅरामॅग्नेटिझम मध्ये सगळे पदार्थ एका दिशेने गेलेत. फेरोमॅग्नेटिझम मध्ये त्यांनी असं सांगितलं की छोट्या छोट्या अणूंचे मिळून असे गट असतात. आता त्यांनी त्याला झोन्स किंवा डोमेन्स असं म्हटलंय, इथे मराठीत आपण लघुक्षेत्र असं नाव दिले त्याला. तर ते लघुक्षेत्र असतात आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक लघुक्षेत्रामध्ये त्यांच्या दिशा वेगळ्या आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही बाह्य चुंबकीय क्षेत्र, त्याच्या बाह्य चुंबकीय बल त्याला तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला ते एका दिशेने सर्व डोमेन मधलं, सर्व क्षेत्रांमधले जे तुम्ही जे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ते एका दिशेने तयार होतात, त्यामुळे ते चांगलं स्ट्रॉंग मॅग्नेट तयार होऊ शकतं. आणि फेरोमॅग्नेटिझम किंवा अनुचुंबकीय फेरोमॅग्नेटिझम म्हणजे लोहचुंबकीय जे पदार्थ आहेत त्यांचा एक तुम्ही गुणधर्म सगळ्यांना माहिती असेल की फेरोमॅग्नेटिझम मध्ये मेमरी आहे, म्हणजे तो जो हिस्टरेसिस लूप आपण ज्याला म्हणतो की तुम्ही मॅग्नेटिक फील्ड काढलं तरी सुद्धा
फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये फेरोमॅग्नेटिझम टिकून राहतात. साधं रिझन आहे, तुम्ही बघू शकता की गटागटाने ते असे आहेत. तुम्ही ज्याला ते रिमूव्ह करता त्यावेळेला एकदम सगळे असे रँडमली पुन्हा होते त्या दिशेला जात नाहीत, तर ते हळूहळू जातात. तर ते जे हळूहळू जातात आणि पूर्ण जाऊ शकत नाहीत, कारण एकमेकांचा पण एकमेकांवरती असर होतो, परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे थोडंसं जी रिटेंटिव्हिटी आहे, थोडंसं मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये राहतं. तर तुम्हाला माहिती असेल की इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी स्ट्रॉंग मॅग्नेटिझमची गरज आहे, तर फेरोमॅग्नेटिझमचा उपयोग होतो. की वायर काढली, मॅग्नेटिझम गेलं, वायर आहे, आय मीन करंट आहे, मॅग्नेटिझम आहे, करंट बंद केला, मॅग्नेटिझम गेलं. तर ह्या अशा प्रकारे फक्त चुंबकाच्या आकारावरून त्याचे प्रकार सांगण्याच्या ऐवजी डायमॅग्नेटिक आणि नेटवरती तुम्हाला सगळं मिळेल की डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणते, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस कोणते, मग त्याचं ते लॅव्हिटेशन ट्रेनमध्ये कुणाचा उपयोग होऊ शकतो, MRI वगैरेसाठी कसा डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टीचा उपयोग केलाय, त्याचे ऍप्लिकेशन्स कुठे आहे. मुलांना छोट्या छोट्या माहित्या जरी काढून आणायला सांगितल्या तरी मुलांनाही सोपं पडेल की हा चुंबक हे चुंबकीय का आहे. इव्हन मग पृथ्वीमध्ये आपण म्हणतो पृथ्वीमध्ये जे चुंबकत्व आहे, नॉर्थ साऊथकडे आपलं जे मॅग्नेट स्थिर राहतं ते का राहतं, आपल्याला पृथ्वी अशी गोल फिरते ते माहितीये, त्याच्या कोरमध्ये आपल्याला निकेल आयनचे साठे आहेत ते माहिती आहेत. मग ते फिरताना त्याच्यामुळे होणारा जो चार्जेसचं जे मोशन आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. ही एकदा संकल्पना विद्यार्थ्यांना कळली की मग विद्यार्थ्यांना सोलार मॅग्नेटिक हे काय येऊ शकतात, सोलार मॅग्नेटिक स्टॉर्म्स जी येतात ती काय येऊ शकतात, इथपर्यंत त्यांच्या शंका जाऊ शकतात. कारण जिथे चार्ज आहे, जिथे चार्जची गती आहे तिथं मॅग्नेटिझम असणारच. हे एकदा त्यांना कळलं की अच्छा म्हणून मॅग्नेटिझम आहे. मग आपल्यावरती परिणाम होतो का, मुलांचे हे डाऊट्स असू शकतात ना, आपल्यावरती होतो का, तर मग आपल्या मेंदूवरती होतो का, मग MRI मध्ये नक्की काय करतात. थोडं कठीण आहे त्या गोष्टी, पण निदान त्या मुलांच्या त्या दृष्टीने विचार सुरू होऊ शकतील. अदरवाईज आपण शाळेच्या लेवलला त्यांना मॅग्नेटिझम मध्ये आपल्या शरीराशी कधीच काही निगडीत फारसं शिकवलं जात नाही. पण थोडंसं पुढे जाऊयात आता. लोह चुंबकीय झालंय, त्याच्यानंतर मग आता ज्याला आपण विद्यार्थ्यांना विचारतो की चुंबकीय पदार्थ ज्याला आपण मॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतो ते चुंबकाकडे आकर्षित कसे होतात. मग आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे डोमेन्स दाखवलेत जे पहिल्यांदा वेगवेगळ्या दिशेने आहेत, आणि ज्या वेळेला तुम्ही मॅग्नेट जवळ आणता सगळे एका दिशेला आलेत, ऑटोमॅटिकली ते आकर्षित होत आहे NS ते दाखवून. आता विद्यार्थ्यांना कळतं की ज्यावेळेला मी एखादी चावी माझ्या मॅग्नेटच्या जवळ नेणार आहे, चावीच्या आतमध्ये काय काय बदल झाले असतील, आणि दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. त्यांच्यामध्ये हा खूप इंटरेस्ट तयार करू शकतील या विषयाच्या साठी. तर ओर्स्टेड यांचा हा प्रयोग का महत्वाचा होता हे कळतं. त्याच्यानंतर एम्पियर म्हणजे ज्याला आपण एम्पियर, आपण करंटचा आपला युनिट आहे ते 1 एम्पियर 2 एम्पियर आपण करंटला म्हणतो. तर ज्यांचं नाव दिलं गेलंय त्या एम्पियर यांनी विद्युत प्रवाह वापरून कृत्रिम चुंबक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करता येतं हे दाखवलं. मी म्हणलं तसं की इथे हळूहळू आपल्या वैज्ञानिक प्रगतीची हा काळ आलाय. म्हणजे आपण म्हणूयात त्याला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जे बनलं, अचानक जे सायंटिफिक रिव्हॉल्युशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, त्याची ही सगळी सुरुवात आहे. 1820 साली मोठ्या वस्तू उचलण्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा उपयोग करता येतो. तर ओर्स्टेडच्या नियमावरून का नाही मग मी करंट पास केल्यानंतर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये जर मी असं इलेक्ट्रोमॅग्नेट तयार केलं तर मला जेव्हा हवं त्यावेळेला एखादा पदार्थ मी मॅग्नेट म्हणून वापरू शकतो, जेव्हा मला नको त्यावेळेला मी फक्त विद्युत प्रवाह बंद करीन आणि मॅग्नेट म्हणून नाही. मग अशा वेळेला जड वस्तू उंचावरती उचलण्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा उपयोग होऊ शकतो. इथे मानवाचं काम कमी होऊन मशीन्स, म्हणजे आपलं शेवटी मशीनचा शोध हा शक्ती, वेळ आणि ऊर्जा, म्हणजे शक्ती, वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी आहे. इथं शक्ती वाचली आपली, वेळही वाचलाय. तर 1820 साली त्यांनी दाखवून दिलं. इलेक्ट्रोमॅग्नेट बहुतेक सर्व शिक्षक आपण शाळांमध्ये दाखवतच असाल. जर एखाद्यांनी जर नसेल दाखवलं तर किती सोपं आहे बघा. साध्या खिळा घ्यायचा एक लोखंडाचा, त्याच्याभोवती वायर गुंडाळून घेतलीये, भरपूर सारे वेटोळे लागतील, म्हणजे जितके तुमचे वेटोळे जास्त तितका तो करंट जास्त तयार होईल. त्याच्यानंतर धन आणि ऋण भागांना एक टोकं जोडली गेली आहेत. ती जोडल्यानंतर जर आपण इथं जोडली नाही गेली म्हणून जरा
आकर्षिलं जात नाहीये. आता ते जरा व्यवस्थित जोडलं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्या पिना आकर्षिल्या जातील आणि ज्या क्षणी मी तो हात खालनं हळूच सोडेल त्यावेळेला त्या पिना पडतात. हे बघा, या पिना त्याच्याकडे आकर्षिल्या गेल्यात आणि त्या पिना सोडतात. म्हणजे इथे डायरेक्ट विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचा संबंध लगेच दिसला. मुलं लगेच ते लक्षात ठेवू शकतात की हा, हे अँपियरनी केलं. बघा, अँपियरनी केलं ते मी पण करू शकतो, असा जो त्यांच्यामध्ये एक थोडाफार आत्मविश्वास येऊ शकतो. कारण मुलं हे आरामात घरी करून 1.5 व्होल्ट बॅटरीज तर त्यांच्याकडे असतातच आणि मोठी वायरही असते, जरा पातळ म्हणजे थिन घेतली आहे म्हणजे ती खेळाभोवती गुंडाळता येतात. नाहीतर मग जाड वायर असेल तर गुंडाळ्या कमी येतात. त्याच्यानंतर आणखीन महत्वाचा शोध म्हणजे मायकेल फॅरेडे यांनी लगेचच 1820 नंतर 1821 साली विद्युत मोटरचा, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी पहिल्यांदा तो जो फॅरेडेज लॉ म्हणजे तो जो शोधून काढला की चुंबकीय बल चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झालं, मॅग्नेटिक प्रवाह त्याला म्हणजे चुंबकीय प्रवाह त्याला म्हणूयात, तर त्याच्यामध्ये जर बदल झाला तर विद्युत प्रवाह तयार होतो एखाद्या विद्युत वाहकामध्ये. हे जे त्यांनी शोधून काढलं, त्याची एक स्टोरी सांगायला मला आवडेल. राणी व्हिक्टोरिया त्यावेळेला राज्य करत होती आणि मायकेल फॅरेडेनी तो जो त्यांचा छोटासा प्रयोग आहे तो व्हिक्टोरिया राणींना ज्यावेळेला सादर केला, दाखवला, त्याचा खूप बोलाबाला चालला होता. तर त्यांनी असं विचारलं, व्हॉट इज सो ग्रेट अबाउट दिस? तर त्यांनी फॅरेडेनी एका लाईनीत उत्तर दिलं की यू विल सी की याच्यामुळे अख्खं जग बदलून जाईल. आणि खरंच मोटरचा शोध लागला आणि तिथे आपलं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन एकदम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. मोटर म्हणजे मशीन सुरू झालं ना, की प्रवाह सुरू झाला की हालचाल आपल्याला करता यायला लागली. मग ती आयदर गोल असेल किंवा सरळ असेल, वर खाली असेल, तशा प्रकारची हालचाल सुरू होण्यासाठी मायकेल फॅरेडे यांचा हा शोध खूप महत्वाचा आहे. तर अनेक वर्ष त्यांनी प्रयोग केला आणि त्याच्यामधलं 1821 साली हा प्रयोग केला. तर त्यांचं हे जे योगदान आहे याच्याविषयी जर शिक्षकांनीही वाचलं आणि थोडंफार विद्यार्थ्यांना सांगितलं तर विद्यार्थ्यांना फॅरेडे आपलेच कोणीतरी गुरु आहेत, आपलेच टीचर आहेत असं वाटायला लागू शकतं. तर हा जो शोध आहे फॅरेडेज लॉ आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये नियमित दाखवतो. पण परत मी सांगितल्याप्रमाणे फॅरेडेज लॉ जो दाखवतो तो लूपसाठी दाखवतो. तर मला परत असं वाटलं की लूपसाठी दाखवतोय तर परत विद्यार्थ्यांना किंवा इथं जास्त कन्फ्युजन किंवा आपण कठीण करायला नको. पण आपण लक्षात येईल की विद्युत चुंबकीय प्रवर्तनावरच विद्युत जनित्र म्हणजे जनरेटर्स आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामुळे यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीत म्हणजे मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी. आणि ते तर आपण करतो. आपल्याला जनरेटर्स माहिती आहेत की टर्बाईन्स फिरतात पाणी जोरात पडल्यामुळे. आणि भरपूर सारे मुलं प्रोजेक्ट्समध्ये आपली विद्यार्थी बऱ्याच विज्ञान प्रदर्शनांमध्ये ह्या अशा प्रकारचे प्रोजेक्ट सादर करतात की पडणारं पाणी, त्यातनं फिरणारं चाक आणि त्यातनं तयार होणारं एक LED लावून दाखवतात. सो बऱ्याच शाळांमध्ये हे करतात. करून दाखवत नसतील तर आपण YouTube वरती शोधा. ते घरी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकही करून दाखवू शकतात आणि ते विद्यार्थ्यांकडनं करवूनही घेऊ शकतात. सगळ्यांना माहिती असेल की दूरध्वनीमध्ये म्हणजे माईक आणि स्पीकर याच्यामध्ये हाच संपूर्ण नातं आपण जोडलेलो आहोत. आज आपण एकमेकांची जे कम्युनिकेशन करतोय, एकमेकांशी जो संवाद साधतोय, त्याला या फॅरेडेच्या मोठ्या शोधाचा ते आपल्याला म्हणजे एका आपल्याला जणू काही तो एक बूनच ठरलेला आहे, आपल्याला एक दुवा ठरलेला आहे. कारण तो नसता तर आज आपण एकमेकांशी संवाद साधू शकलो नसतो. तर हे ज्यावेळेला विद्यार्थ्यांना कळतं, कधीतरी जुने झालेले स्पीकर उघडून त्यातलं मॅग्नेट आणि त्यातला तो डायफ्रॅम दाखवू शकता की कसं मॅग्नेट पुढे मागे झाल्यानंतर डायफ्रॅम हलतो आणि आवाज येतो, किंवा माईकमध्ये कसं डायफ्रॅम हलतो म्हणून इलेक्ट्रिक करंट तयार होतो. हे अगदी तुम्ही आरामात उघडून दाखवू शकता. तर ह्याच्यानंतर ना आपण फॅरेडेज लॉ किंवा ते फ्लेमिंग्स रूल आणि त्याच्याकडे जायचंय. तर पहिल्यांदा इलेक्ट्रिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स हे काय आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया. एक मिनिट, मी एकदा जस्ट किती वाजले, आय होप आय एम ऑन टाइम. शीतल मॅडम आहे ना माझ्याकडे वेळ? मी हो मॅडम आहे. अर्ध्यापर्यंत मोस्टली पोहोचले. शुअर शुअर. तर चार्ज कुलम्सच्या नियमाप्रमाणे आपण मगाशी बघितलं की दोन चार्ज मधला जो फोर्स आहे, एकमेकांवरती जे बल ते टाकतात, तो 1/4πε0 Q1 Q2 R² न्यूटन इतका आहे. तर त्याच्यावरून आपण विद्युत भाराची जी तीव्रता काढतो म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी काढतो
ती कशी आहे की एका भाराने दुसऱ्या भारावरती टाकलेली आहे. म्हणजे तिथं दुसऱ्या भाराचं काही महत्व नाही. प्रत्येक चार्ज म्हणजे आपण जर Q1 Q2 पैकी जर फक्त Q1 विषयी आपण विचार करत असू तर एक Q1 जर बघितला तर Q1 त्याच्या आजूबाजूला किती चुंबकीय क्षेत्र तयार करतो ते जर आपल्याला काढायचं असेल तर तो जो फोर्स आहे त्याला आपण Q2 नी डिवाइड करतो आणि 1/4πε0 Q/r². ते जे मिळतं त्याला आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतो. तर त्या दिलेल्या फॉर्म्युलावरनं लगेच कळतं आपल्याला न्यूटन पर कुलम म्हणजे एका एकक भारावरती जेवढा प्रभाव टाकू शकतो एखादा भार त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतात. इंटेन्सिटी किंवा तीव्रता याच्यावरून आपल्याला कळतं की तीव्रता जास्त म्हणजे जास्त भार टाकणार आहे, तीव्रता कमी म्हणजे कमी भार टाकणार आहे. त्यामुळे ते एक आहे. त्याच्यानंतर या डायग्रॅम वरून आकृतीवरून आपल्याला एक मी जसं सांगितलं तसं हा 2800-2900 वर्षाचा प्रवास आहे आणि तेवढ्या वेळामध्ये त्यांनी उकलून केलेली ही सगळी गोष्ट आहे. त्यामुळे अशी काही 1 तासात किंवा अर्ध्या तासात करण्याची गोष्ट नाहीये. माझ्याच्याने जेवढं सांगता येईल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपल्याला ज्यावेळेला ह्या ज्या लाईन्स ऑफ फोर्स आहेत, आता लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय आहे की हा जर आपण एखादा फक्त चार्ज बघितला, आता या लाईन्स कशा तयार होतात जर त्याच्या भोवती आपण एखादा युनिट चार्ज नेण्याचा प्रयत्न केला. समजा हा क्यू चार्ज हा पॉझिटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह क्यू चार्जच्या बाजूला जर मी युनिट चार्ज आणि युनिट चार्ज म्हणजे एकक भार तर तो नेहमी पॉझिटिव्हच असतो. एक एकक पॉझिटिव्ह. तर एक एकक पॉझिटिव्ह चार्ज जर मी या चार्जच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला तर किंवा तिथं ठेवला तर तो ज्या दिशेने रिपेल होईल, ओके, ज्या दिशेने तो प्रतिकर्षित होईल आणि ज्या दिशेने तो मार्गस्थ होईल, त्याचं चलन होईल, तो जो मार्ग आहे तो लाईन ऑफ फोर्स आहे. म्हणजे ज्या दिशेने त्याच्यावरती ते बल टाकलं जात आहे. मग आता बघा एक जर गोल चार्ज येतं त्याच्या कुठलाही म्हणजे गोल चार्जच्या भोवती सगळ्या दिशेने तुम्ही कुठूनही न्या तो त्या दिशेने फेकला जातो. रादर 1/4π म्हणूनच आपण डिवाइड करतो की 4π जे आहे ते 4π म्हणजे आपला सॉलिड अँगल ना, तर एकाच दिशेचा जर आपण बघत असू तर 1/4π म्हणून तो 4π येतो. परमिटिव्हिटी विषयी मी आता काही जास्त सांगत नाहीये. तर आपण F = 1/4πε0 Q1 Q2 हा त्याच्यावरती होणार. आता पर युनिट चार्ज म्हणजे युनिट चार्जने जर तुम्ही त्याला डिवाइड केलं तर तो जो दिलेला चार्ज आहे Q तो किती इलेक्ट्रिक तीव्रते म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा आहे ते आपल्याला कळू शकतो 1/4π Q. म्हणजे स्वतः त्याचा चार्ज किती आहे तो आणि तुम्ही किती अंतरावरती ती इंटेन्सिटी बघताय ते आपल्याला समजू शकतो. इतकं सोपं ते आहे कन्सेप्ट की 1/4π म्हणजे तुम्ही जर लांब गेलात तर तीव्रता कमी असणार आहे, जवळ गेलात तर तीव्रता जास्त असणार आहे. अगदी सोपं आहे. म्हणजे हे तर आपल्याला माहिती आहे कुठलाही एक प्रभाव टाकणाऱ्या वस्तूच्या तुम्ही जवळ असता त्याला प्रभाव जास्त असतो, लांब जाता त्याला प्रभाव कमी होतो आणि ते नातं 1/r² असं आहे. म्हणजे त्या दोघांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्ताला प्रपोर्शनल आहे. तर ते आपल्याला समजू शकतो आपण की 1/4πε0 Q/r² आहे. तसंच Q जास्त केला मी, ज्याची तुम्ही इंटेन्सिटी बघताय त्याचं चार्ज जास्त असेल, अर्थात इंटेन्सिटी जास्त असेल, चार्ज कमी केला इंटेन्सिटी कमी असेल. हे मी का सांगते कारण पुढे आपण मॅग्नेटिक फ्लक्स पण बघणार आहोत म्हणून. आता त्याच्यावरनं इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन कशी केली आहे की एका युनिट एरियाला क्रॉस करणाऱ्या म्हणजे एकक क्षेत्रफळाला छेदून जाणाऱ्या विद्युत तीव्रतेच्या क्षेत्ररेषांवरून विद्युत प्रवाह म्हणजे काय ते आपल्याला समजते. म्हणजे जर आपण एक युनिट म्हणजे 1/1 असा जर एक एरिया घेतला तर त्याच्यामधून किती लाईन्स ऑफ फोर्स जात आहेत तर तुम्ही लक्षात घ्या, जर मी चार्जच्या जवळ असेल तर जास्त लाईन्स जातील आणि चार्जच्या लांब गेले तर कमी लाईन्स जातील. तेवढाच एकक ठेवायचा, तेवढाच एकक क्षेत्रफळ ठेवायचं. तर ते जर मी जवळ नेलं तर जास्त लाईन्स जातील म्हणजेच इंटेन्सिटी जास्त असेल. मी लांब नेलं लाईन्स कमी जातील कारण बघा त्या स्प्रेड होत आहेत ना, डायव्हर्ज होत आहेत, त्याच्यामुळे ते कमी जाईल. अर्थात तिथे इलेक्ट्रिक फ्लक्स कमी असेल. चार्ज जास्त असेल तर या फ्लक्स लाईन्स जास्त दाखविल्या जातात, त्यामुळे ते जास्त असणार आहे. त्याच्यामुळे अर्थात मी जास्त चार्जच्या असताना जवळ जर एरिया घेतला, तो युनिट एरिया जवळ ठेवला, जास्त लाईन्स त्याच्यातनं. ही फक्त इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, असं काही फ्लक्स वगैरे नाही. आपण त्याला डिफाईन केलंय की आपल्याला ते मोजायचं आहे, मग ते मोजण्यासाठी काहीतरी परिमाण पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिक फ्लक्स असा तयार केलाय की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय
एरिया, त्याच्यामुळे आपल्याला विद्युत प्रवाह मिळतो. हीच डेफिनेशन आपण ह्याच्यासाठी पण वापरली, मॅग्नेटिक फ्लक्ससाठी सुद्धा वापरली. पहिल्यांदा आपल्याला एक छोटंसं नातं, आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक करंटमध्ये नाही, पण इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक चार्जमध्ये काय नातं आहे सर्वांना माहिती आहे की I इज इक्वल टू dq/dt, म्हणजे एक एकक म्हणजे एका सेकंदामध्ये जेवढे करंट्स, जेवढे चार्जेस एका सेकंदामध्ये जेवढे चार्जेस ठराविक एरिया पार करतील dq/dt, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज कॅरियर्स. ओके, दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रिक करंट. तर ही आपल्याला डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. एक मिनिट, मी जरा ही जी स्ट्रीप येते ती म्हणजे मध्ये येते, मलाच माझं. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन बघूयात. अगदी इलेक्ट्रिक फ्लक्स सारखीच केलेली आहे. एक एकक क्षेत्रफळाला छेदून जाणाऱ्या चुंबकीय प्रेरण जे आहे म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, चुंबकीय प्रेरणाच्या रेषांवरून. इंडक्शन म्हणजे काय त्याच्याकडे मी जाणार आहे पुढे. चुंबकीय प्रवाह किंवा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय ते ठरवतात, म्हणजे B.DA, जसं मगाशी E.DA होता. म्हणजे या ज्या मॅग्नेटिक फोर्स लाईन्स आहेत, या ज्या मॅग्नेटिक चुंबकीय रेषा ज्या आपण दाखवल्या, जशा मगाशी मी इलेक्ट्रिक रेषा, या आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स लाईनचे आपण सर्वजण परिचित आहात की N पासून जातात आणि S पर्यंत येतात. त्यांना कुठून तरी निघून कुठेतरी यावंच लागतं. डायपोल्स ऑलवेज एक्झिस्ट टुगेदर. असं होत नाही की फक्त N पोल आहे किंवा फक्त S पोल आहे. त्या कुठून तरी निघून कुठेतरी त्यांना येऊन थांबावं लागतं. तर अशा ज्या रेषा आहेत, समजा तुम्ही एखादा एक एकक एरिया घेतलात आणि त्यातनं पास होणाऱ्या जर मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स बघितल्या तर त्याला मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतात. तर अर्थातच आपल्याला त्याच्यावरनं मॅग्नेटिक फ्लक्स हे मिळू शकतो की B.DA, चुंबकीय प्रेरण गुणिले तो जो एरिया आहे त्याच्यावरनं आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स हे मिळू शकतं. इथे बऱ्याच वेळेला हे कदाचित फक्त ज्युनियर कॉलेजला असू शकेल की ते जे टेस्ला, वेबर असं वापरायला लागलं की खूप घाबरून जायला होतं. तर फ्लक्स युनिट वेबर आहे, SI युनिट्सच वापरतो बहुतेक. आता सर्व ठिकाणी SI युनिट्स वापरतात. तर मी उगीच ओरस्टेड किंवा गाऊस वापरून कन्फ्यूज होऊ नका. SI युनिट्स कुठली आहेत ती बघायची आणि तीच वापरायची. तर वेबर युनिट आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं, आणि चुंबकीय प्रेरण जे आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड B, त्याचं युनिट आहे 1 टेस्ला. आता वरच्या नात्यावरून आपण बघू शकता की फ्लक्स म्हणजे B गुणिले DA. Bचं आहे टेस्ला, Aचं आहे मीटर स्क्वेअर. तर टेस्ला आणि फ्लक्स जो आहे φB त्याचं आहे वेबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला वेबर आणि जर त्याला एरियानी भागलं तर तुम्हाला टेस्ला आणि वेबर पर मीटर स्क्वेअर हे एकच आहे ते लक्षात येईल. सो 1 टेस्ला म्हणजे 1 वेबर पर मीटर स्क्वेअर, ते आपल्याला कळू शकतं. तर एक सहज म्हणून एक मी मगाशी तुम्हाला म्हणले की गणित सोडवायला बऱ्याच वेळेला कठीण वाटतं, पण आपण जर असं घेतलं की एक स्ट्रेट कंडक्टर असेल उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे, उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्याच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड जे असं गोलाकार दिशेने असेल, चक्राकार दिशेने असेल, ते बायट-सेवर्ट नियमांनी, बायट-सेवर्टचा जो लॉ आहे तो वापरून आपण B=μ0I/2πr. मी ऍक्च्युली मुद्दाम परत सांगते की मी कर्ल म्हणजे कॉईल घेतली नाहीये, मग μ0NI/2πr होईल म्हणून मी तो घेतला नाही. एकदम सिंपल लेवलला ठेवूयात स्ट्रेट कंडक्टर, तर तेवढं हे असतं. तर मी सहज एक एम्पियर जर करंट असेल, 1 एम्पियर करंट जर असेल तर 1 मीटर अंतरावर किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, चुंबकीय क्षेत्र तयार होईल, तर H, कॅपिटल H I/2πr एवढं चुंबकीय क्षेत्र तयार होईल. आणि μ0 म्हणजे परमिएबिलिटीमुळे ते जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये किती, त्याच्यामुळे काय बदल होईल ते चुंबकीय प्रेरण, ते आपण इथे काढतो. ते μ0I/2πr आहे. एवढाच फरक असणार आहे. तर 11वी-12वीला बहुतेक हे असेल किंवा नसेल तरी आपल्याला लक्षात येईल की 1 एम्पियर करंट हा काही फार प्रभावकारी चुंबकीय प्रेरण तयार करत नाही. 2 × 10⁻⁷, 2 × 10⁻⁵ सुद्धा फार काही प्रभावशाली नाही. त्यामुळे -7 म्हणजे तर खूप कमी प्रभावशाली क्षेत्र आहे. पण तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की PCB ज्यावेळेला आपण डिझाईन करतो इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट्स मध्ये, ज्यावेळेला 2 छोट्या, सगळंच
तुमचं सर्किट ज्यावेळेला छोटं झालंय आणि मग त्यावेळेला 2 पॅरलल ट्रॅक्स आहेत आणि त्याचं करंट कॅरिंग असतील, तर मग ते किती जवळ असावेत, का जवळ असू नये, याचं सगळ्याचं विज्ञान हे याच्यावरूनच पुढे तयार झालेलं आहे. आपण पुढे जाऊयात की तो जो फॅरेडेचा नियम आहे, फॅरेडेचा नियम आपण थोडा नीट लक्ष देऊन ऐकूयात की फॅरेडेचा नियम सांगतो की तारेच्या गुंडाळीच्या आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र बदलले, ऍक्च्युली तारेच्या आजूबाजूला सुद्धा जर चुंबकीय क्षेत्र बदलले तर तारेमध्ये म्हणजे त्या वाहकामध्ये प्रेरणा म्हणजे ईएमएफ तयार होतो. साधा नियम आहे की एखादी जर वेटोळं घेतलं वायरचं आणि त्या वायरच्या वेटोळ्यामध्ये आपण मॅग्नेट पुढे मागं केलं. आता इथं काय म्हटलंय आपण विद्युत आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र बदलले तर बरोबर आहे ना. मी ज्या वेळेला मॅग्नेटिक आता म्हणून मी मगाशी फ्लक्सची कन्सेप्ट आपण बघितली. आता फ्लक्स म्हणजे काय आहे की एका एरियातनं जाणाऱ्या फ्लक्स लाईन्स. आता हे मॅग्नेट ज्या वेळेला मी पुढे मागे करणार आहे तर बघा पुढे केलं की या जास्त गर्दी असलेला लाईन्स तो भाग जवळ येणार आहे. मी ज्यावेळेला लांब नेणार आहे त्यावेळेला त्या फ्लक्स लाईन्सची डेन्सिटी कमी असणार आहे. मी ज्यावेळेला जवळ नेणार परत वाढणार, मागे नेणार परत कमी होणार. सो मी ज्या वेळेला ते जवळ नेणार आहे त्यावेळेला माझं चुंबकीय क्षेत्र मी वाढवतीये, म्हणजे फ्लक्स मध्ये बदल झाला ना, वाढलंय ते. तर तेच हे सांगताय की ज्या वेळेला एखाद्या तारेच्या भोवती किंवा तारेच्या गुंडाळीच्या आजूबाजूला जर चुंबकीय क्षेत्र बदलले, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जर पुढे मागे झाला, मॅग्नेटिक फील्ड जर कमी जास्त झालं तर तारेमध्ये चालक प्रेरणा म्हणजे ईएमएफ तयार होतो, म्हणजे विजेचा प्रवाह सुरू होतो. ओके, हा महत्वाचा नियम फॅरेडेने लावला. हा एक छानसा व्हिडिओ मला इंटरनेटवर मिळाला आणि मी असा विचार केला की आमच्याकडे तर एकाच आकाराच्या तारा आहेत मोठ्या आणि त्याला आम्ही गॅल्व्हनोमीटर लावतो आणि गॅल्व्हनोमीटरवरती एकदा शूट करावं लागत होतं, एकदा त्याच्यावर, कारण प्रत्यक्ष बघणे आणि शूटिंग करून बघणे आणि एकट्याने शूटिंग करणे जरा कठीण गेलं. तर या प्रयोगामध्ये हा जो मीटर आहे गॅल्व्हनोमीटर तो त्यांच्या बाजूलाच लावलाय त्याने, त्यामुळे आपल्याला खूप छान बघता येतं. मी जरा हा तुम्हाला प्रयोग दाखवते. हे बघा, अगदी सुरुवातीला ज्यावेळेला आत येतो तो त्यावेळेला परत एकदा बघूयात आपण. अगदी सुरुवातीला आत येताना करंट उजवीकडे जाऊन मग झिरोकडे आलाय, म्हणजे पॉझिटिव्ह साईडला गेलाय आणि मग झिरोकडे आलाय. ज्यावेळेला तो फोर्सफुली आत आला म्हणजे अचानक क्षेत्र वाढलं तर तो करंट तयार झाला होता त्या विद्युत वाहकामध्ये. आणि ज्या वेळेला तो स्थिर आहे बघा, आता तिथे करंट नाही आहे. हाच फॅरेडेज लॉ आहे की ज्यावेळेला आता तो मॅग्नेटिक फ्लक्स बदलत नाहीये त्यावेळेला तो स्थिर आहे. म्हणजे तुम्ही हळू घेतलं तरी पण कमी प्रवाह तयार होईल, जोरात घेतलं तर जास्त प्रवाह तयार होईल. हे पण तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवू शकता. जर मी जोरात तो काढला किंवा जोरामध्ये आत म्हणजे वेगाने आत टाकला किंवा वेगाने बाहेर काढला तर आतमध्ये तयार होईल. आता यात सुद्धा आता इथे मागे जाताना तो दुसऱ्या दिशेने गेला बघा. आता हे तयार कसं होणार आहे, ज्या वायरच्या वेटोळ्यामध्ये जे चुंबकीय बल उजव्या हाताप्रमाणे जे तयार होईल ते कसं असेल, जर मी इकडे एन आणत असेल तर इकडे एस तयार होईल, जेणेकरून तो त्याला अपोज करेल. हे लेन्झेसच्या नियमाप्रमाणे आहे. तर हाच आधी प्रयोग अजून पूर्ण बघूयात की जो फॅरेडेज लॉ आहे की आपण वेटोळ्याची जर तारेच्या वेटोळ्याचे जर नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या तर जास्त करंट तयार झालाय आणि बाहेर काढताना बघा जास्त दिसतोय, ऑलमोस्ट 2 पर्यंत पोहोचला आणि त्याच्याहूनही जास्त जर टर्न्स वाढवल्या तर तो 2च्याही पलीकडे जातोय बघा आणि येताना परत विरुद्ध दिशेला म्हणजे दुसऱ्या बाजूने जाईल, 2च्याही पुढे जाईल. ओके, दुसऱ्या बाजूने गेला. सो ते अशा प्रकारे तयार होत आहेत चुंबकीय क्षेत्र, तो करंट जो इंड्यूस होतोय तो अशा प्रकारे प्रवर्तित होतोय, तो अशा प्रकारे तयार होतोय की तो ज्याच्यामुळे ते उत्पन्न झाले त्याला विरोध करतायत. पण हे फॅरेडेने नव्हतं बघितलं, हे लेन्झेसनी बघितलं. सो लेन्झेस लॉ हा मी जरा प्रयोग वेळ मिळाला तर दाखवते, अर्थात की आपण पुढे जाऊया. तर लेन्झेसचा लॉ हा फार खूप महत्वाचा मानला जातो. हा नियम इतका सुंदर आहे कारण की ऊर्जा अक्षय्यतेचा म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यातनं जणू काही प्रकट होते. लेन्झेसने काय सांगितलं की ठीक आहे, हालचाल केली, चुंबकीय क्षेत्र बदललं तर प्रवाहामध्ये करंट तयार होईल फॅरेडेच्या नियमाप्रमाणे, किंवा उलट चुंबकीय क्षेत्र तसंच ठेवलं पण वाहकाची हालचाल जर चुंबकीय क्षेत्रामध्ये झाली तर वाहकामध्ये करंट म्हणजे प्रवाह तयार होतो.
पण लेन्सेसचं ऑब्झर्वेशन इतकं महत्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर हे महत्वाचं ऑब्झर्वेशन बऱ्याच पुस्तकांमध्ये त्याला काही योग्य न्याय दिला जात नाही. द निगेटिव्ह साईन इज बिकॉज ऑफ लेन्सेस लॉ एवढंच सांगतात. पण लक्षात घ्या, लेन्सेस सांगतो की त्याची दिशा सांगतो, पण नुसतं दिशा सांगणं एवढं नाहीये. लेन्सेस सांगतो की हा बदल असा आहे की ज्या गोष्टीमुळे तो प्रवाह प्रवर्तित झाला आहे त्या गोष्टीलाच तो विरोध करतो. हा ऊर्जा अक्षय्यतेचा नियम आहे. तुम्ही एक प्रयोग खूप छान छान इंटरनेटवर पण आहेत. समजा एखादा मॅग्नेट गोल फिरायला लागलं आणि त्याच्यामुळे प्रवाह प्रवर्तित झाला. आता न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार समजा आपण त्या मॅग्नेटला काही फ्रिक्शन वगैरे नाही आणि मॅग्नेट असं गोल फिरतच राहिलं, तर मग ऊर्जा उत्पन्न होतच राहील का? तर नाही. लेन्सच्या नियमाप्रमाणे जी प्रवाह तयार होतच राहील का? कंटिन्युअस करंट मिळेल का आपल्याला? नाही. तर करंट असा तयार होईल की तो हा जो फिरतोय म्हणजे फ्लक्स बदलतोय त्या बदलाला अपोज करणार आहे. याचे बरेच म्हणजे लेन्सेस लॉ फक्त इथेच नाही प्रकट होत. लेन्सेस लॉ सगळ्या सिस्टीम मध्ये दिसतो. बघा, कुठचीही गोष्ट आपल्याला थंडी वाजली, शिवरिंग सुरू होतो. आपल्याला उकडायला लागलं, आपली सिस्टीम अशी आहे की आपल्याला लगेच घाम येतो, जेणेकरून आपल्याला थंडी म्हणजे आपल्या बाष्पीभवनासाठी ऊर्जा वापरली जाते. सो इमिडिएटली त्याची बदल करणारी सिस्टीम आहे. वाढतच गेलं तापमान, असं होत नाही. कुठलीही सिस्टीम बघा निसर्गातली, वादळ आलं, वादळ येतच राहतं का? नाही, ते थांबतं थोड्या वेळाने. एखादी गोष्ट गरम होतच राहते का? नाही, ते डिसिपेट होत राहते त्याची एनर्जी. त्यामुळे अनेक ठिकाणी दिसेल याचा खूप सारा काय म्हणूयात आपण, हा नियम तत्वज्ञानाच्या जवळ जाणारा आहे आणि खूप महत्वाचा आहे. तर शिक्षकांनी या नियमाला महत्व दिलं तर विद्यार्थी सुद्धा द्यायला शिकतील. त्यांना काहीतरी याच्यामध्ये गहन आहे एवढं तरी नक्कीच लक्षात येईल. तर हा लेन्सेसचा नियम. त्याच्या पुढे जाते की फ्लेमिंगचा उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा नियम. पहिल्यांदा आपण उजव्या हाताचा नियम बघूयात. इंटरनेटवरती अवेलेबल आहे, त्यामुळे आपल्याला या आकृत्या मिळणं काही कठीण नाहीये. FBI, FB आणि I. FBI सगळ्यांना माहिती आहे, अमेरिकन ती एजन्सी, त्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. आणि त्याच्यासाठी कॉम्प्लेक्स घ्यायची काहीच गरज नाही, कारण की हे एकच मिनिट, 12च वाजतायत. कॉम्प्लेक्स घ्यायची काही गरज नाही. लक्षात घ्या, फ्लेमिंगनी ज्या वेळेला 1900 कितीतरी मध्ये हा नियम काढला, बेसिकली लोक विसरत असणार आहेत ना, सारखं ते ही दिशा ती दिशा लक्षात राहत नाही, आणि ती लक्षात राहत नाही म्हणूनच हा नियम आलाय. त्याच्यामुळे याला आपण रिफर करणं किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा सांगताना आपण जर रिफर केलं FBI आणि तर काही हरकत नाहीये, पण अगदी सोपं आहे. उजव्या हाताचा नियम आणि फॅरेडेचा नियम हे एकमेकांना जर असोसिएट करून ठेवले, आणि डाव्या हाताचा नियम चुंबकीय बल ह्याच्यासाठी आहे असं जर आपण असोसिएट करून ठेवले तर अगदी सोपं जाईल लक्षात ठेवायला. उजव्या हाताचा अंगठा जो आहे तो पहिलं बोट म्हणजे तर्जनी ज्याला म्हणतो, आणि मधलं बोट हे लंबाकृती म्हणजे परपेंडिक्युलर टू इच अदर अशा प्रकारे आपण ताणू. या स्थितीत तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते, म्हणजे फर्स्ट फिंगर जे आहे ते आपलं मॅग्नेटिक फील्ड दाखवेल. अंगठा आहे तो विद्युत वाहकाची गती दाखवतो, म्हणजे वाहक जो आपण त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हालचाल करणारे वाहकाची जी हालचाल आहे ती दाखवतो. तर मधले बोट प्रवर्तित विद्युत, म्हणजे जर अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असेल, पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला जास्त छान बघता येईल की मॅग्नेटिक फील्ड ही फर्स्ट फिंगरने दिसणारी दिशा आहे, आणि जर त्याच्यामध्ये तो जो कंडक्टर आहे तो अंगठ्याच्या दिशेने वर केला तर त्या वाहकामध्ये उत्पन्न होणारा करंट आहे त्याची दिशा आपल्या मधल्या बोटाने आपल्याला दिसू शकेल. इतकं ते सोपं आहे. आणि विद्युत जनित्रामध्ये याचाच उपयोग केलाय. विद्युत जनित्रामध्ये काय केलंय तेच केलंय ना, की मॅग्नेटिक फील्ड मध्ये, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्थिर आहे, त्याच्यामध्ये करंट कॅरिंग कंडक्टर फिरतो, त्याच्यामुळे करंट जो तयार होतो तो आपल्याला मिळतो. आता AC DC याच्यामध्ये मी जात नाही. अर्थातच जर टू अँड फ्रो मोशन असेल तर तो अल्टरनेट करंट तयार होईल. जर एकाच दिशेने मोशन असेल तर अर्थात DC करंट म्हणजे एका दिशेचा करंट तयार होईल. तर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि फॅरेडेचा नियम असं एकमेकांना आपण असोसिएट करून उजवा फॅरेडेज लॉ असं सांगू शकतो. मग अशी अजून एकदा उजवा हाताचा आपण वापर केला ते म्हणजे बायट-सॅवर्ट लॉ वापरताना. जर स्ट्रेट कंडक्टर असेल तर स्ट्रेट कंडक्टरसाठी पण आपण उजव्या हाताचा नियम करतो की अंगठा जर करंटची दिशा दाखवत असेल तर ही वळलेली जी बोटं आहेत ती त्याच्या भोवती जो मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे
टँजंटमध्ये टँजंट सर्कलला जो टँजंट असतो म्हणजे वक्राकार दिशेने कुठल्या दिशेने तर हे आपण डावा हात वगैरे वापरायचं, उजवा हात वापरायचा आहे स्टेट कंडक्टरसाठी. कॉइलमध्ये सुद्धा काही कठीण नाही. कसं आहे, कॉइलमध्ये सुद्धा असे वेटोळे आहेत वायरचे. तर प्रत्येक कॉइलच्या दिशेने म्हणजे आता ही जर कॉइल असेल तर कॉइलच्या दिशेने जर आपण अंगठा आपला जर नेला तर आपल्याला विद्युत चुंबकाची दिशा ही दिसते की जी बरोबर कॉइलच्या सेंटरमधनं जाणारी असते. त्यामुळे कॉइलमध्ये एका दिशेमध्ये त्याही वेळेला उजवा हाताचाच नियम वापरतात की कॉइलमध्ये जाणाऱ्या करंटची दिशा जर ही असेल तर तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची दिशा ही असते. ओके, त्यामुळे हा उजव्या हाताचा नियम बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो पण हा वेगवेगळा आहे. हा फ्लेमिंगचा रूल हा उजव्या हाताचा फ्लेमिंगचा रूल हा फॅरेडेज नियम किंवा जनरेटरसाठी त्याचा उपयोग केलेला आहे. ऑन द कॉन्ट्ररी मोटरसाठी म्हणजे वेगळं. जनरेटरमध्ये काय वाहकाची हालचाल झाली आहे आणि करंट प्रवर्तित झालाय म्हणजे प्रवाह प्रवर्तित झालाय, करंट इंड्यूस झालाय ते ठरवण्यासाठी आपण उजव्या हाताचा नियम वापरतो. आता डाव्या हाताचा नियम बघूयात. डाव्या हाताचा नियम बरोबर डावा आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा FBI आहेच. एफ म्हणजे फोर्स, बी म्हणजे मॅग्नेटची दिशा आणि आय म्हणजे करंटची दिशा. पण इथे उलट आहे, इथे हालचाल आपण उत्पन्न करणार आहोत म्हणजे करंट असणार आहे, चुंबकीय दिशा असणार आहे पण त्याच्यावरती जे चुंबकीय बल पडतं त्याच्यामुळे म्हणजे एक्झर्ट केलं जातं त्याच्यामुळे त्या विद्युत प्रवाह असा हालचाल करेल म्हणजे तो वरच्या दिशेने जाईल. ओके, सो विद्युतधारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्रात ठेवला तर वाहक चुंबकीय बलामुळे विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र या दोघांच्या दिशेनं लंब दिशेला म्हणजे ही दिशा कशी आहे तर क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला माहितीये व्ही क्रॉस बी आपला जो मॅग्नेटिक फोर्स आहे एफ इज इक्वल टू क्यू इंटू व्ही क्रॉस बी. तर उजव्या आता बऱ्याच वेळेला लोकांचा गोंधळ ह्याच्यामुळे होतो कारण आपण क्रॉस प्रॉडक्ट साठी उजवा हात वापरतो ए क्रॉस बी सी आणि आपण असं म्हणतोय ए क्रॉस बी असा करायचा तर सी परपेंडिक्युलर. पण आता तुम्ही ज्या वेळेला चुंबकीय बल आणि फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरताय त्याला सरळ डावा हात वापरा. तिचा तो एफ क्रॉस बी चा नियम वापरू नका. लक्षात ठेवण्यासाठी केलेला हा नियम आहे. जर हा मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवत असेल पहिलं फिंगर, हे विद्युत धारेची दिशा दिसत असेल तर विद्युत वाहकावरती जो बल पडणार आहे आणि त्याच्यामुळे जी हालचाल होणार आहे ती कुठल्या दिशेने असेल ते अंगठा. तर ते फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम मला वाटतं सर्वांना समजला असेल. तर हे या आकृतीवरून आपल्याला समजेल. आणि विद्युत मोटर करण्याचे सुद्धा DIY खूप आहेत. फक्त त्याच्यामध्ये पुन्हा कसं आहे की ते ब्रशेस आणि ते रिंग सिस्टीम वगैरे थोडं पण काही खूप उत्साही शिक्षक असतात ते मेथड दाखवू पण शकतात की गोल फिरायला पाहिजे ना मला. त्यामुळे ते अल्टरनेट तिथे त्यांनी तो लावलेला आहे. एकदा लूप असं राहतं एकदा लूप असं राहतं दोन्ही वेळेला याच दिशेने त्याच्यावरती टॉर्क पडतो व्ही क्रॉस बीचा आणि त्यामुळे ते आपल्याला लूप गोल गोल फिरताना दिसतं NS मध्ये. अशा प्रकारे ते विद्युत मोटर घरच्या घरी बनवू शकतात. तर बऱ्याच वेळेला मुलं नुसती रेडीमेड मोटर आणतात आणि त्याला बॅटरी लावून दाखवतात तर तसं नाही. अशा प्रकारचं लूप पण त्याच्यासाठी ते ब्रशेसची जी अरेंजमेंट आहे ऍक्सेल ब्रशेस अरेंजमेंट तर ती थोडीशी कठीण आहे पण ती उलगडून व्यवस्थित काही युट्यूब्स मध्ये दाखवली आहे तर ती करायला हरकत नाही. मला वाटतं मी ऑलमोस्ट माझ्या लेक्चरच्या शेवटाकडे आलेली आहे. तर हे एकंदर होतं विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचा नातं. फ्लेमिंगचा उजवा हाताचा नियम आणि डाव्या हाताचा नियम मला असं वाटतंय मी बहुतेक थोडं भरभर सांगितलं संपणार नाही या भीतीने. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर जरूर विचारा आपण डिस्कस करू शकतो कारण माझ्याकडे अजून अर्धा तास वेळ आहे. थँक्यू सुकृता मॅडम. शिक्षकांना काही डाऊट्स असतील तर ते आपला हँड अप करू शकतात किंवा चॅटमध्ये लिहू शकतात. अदरवाईज मॅडमचं सेशन झाल्यावर सुद्धा आपण पटकन प्रश्नोत्तरांचं सेशन घेऊ शकतो 1-5 मिनिटासाठी. इथे मॅडम 2 शिक्षकांनी हँड अप केलेला आहे. आय विल ट्राय टू अनम्यूट देम. प्राजक्ता दाणी. प्राजक्ता मॅडम तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही सुकृता मॅडमना विचारू शकता.
हा येस मॅम, विचारायचं होतं की जे आपण फ्लेमिंगोचा जो नियम आहे तर तो आपण सेल वरती वगैरे असं दाखवू शकतो का? कशावरती दाखवू शकतो का? स्केलवरती? स्केलवरती माझ्या मते त्यांना फ्लेमिंगचा नियम स्केलवर दाखवायचा प्रश्न होता. अच्छा, मॅडम म्हणजे तुम्ही रिपीट करू शकता का? एकच मिनिट. ओके. आय थिंक सुकृता मॅडम त्यांना स्केलवरच म्हणायचं असावं. ओके ओके. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्यांना किती आणि किती असं दाखवायचंय. तर बघा आम्ही नेमकं ना मी आज माझं पेन टॅब आणला नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्या फर्स्ट इयरला असा एक प्रयोग असतो की एक साधी तार घेतो, हं, म्हणजे कॉपर वायर घेतो आणि त्याच्यामधनं एसी करंट पास करतो रेझिस्टन्स लावून आणि त्याच्या भोवती छोटी आपली 2 पट्टी चुंबक मॅग्नेट त्याच्या भोवती आम्ही लावतो. आपली एसी मेन्सचीच करंट घेतलेला आहे. एसी मेन्स मधनच घेतो करंट आणि त्याच्या भोवती जेव्हा मॅग्नेट लावतो तर ऍक्च्युली ती जी तार आहे ना ती वरखाली होताना दिसते. शूट करताना जरा प्रॉब्लेम आला. मला तो पण दाखवायचा होता, पण परत म्हणलं की तिथे एसी आलं की गडबड होईल. कारण एसी मुळे काय आहे, एकदा ह्या दिशेने आणि एकदा ह्या दिशेने, त्यामुळे ती वरखाली अशी तयार होते. आणि आम्ही काय करतो 2 ब्रिजेसवरती ते ठेवतो. त्या तारेला 2 ब्रिज असतात. त्याच्यामुळे त्या तारेची लेंथ ठरवलेली असते. त्यामुळे अशी लूप्स तयार होतात. तर ते असं छान लूप व्यवस्थित दिसतं. हवं तर मी नंतर त्याचे कधी फोटो शेअर करू शकते. अगदी शूटिंग जरी करता आलं नाही. कारण त्याच्यात कसं आहे, म्हणजे इतर पण गोष्टी आहेत की 2 ब्रिज मधलं अंतर किती आहे आणि ते किती आहे, त्याची लांबी किती आहे, त्याच्याप्रमाणे ते वॅक्सिंग मॅनिंग म्हणजे ते तुम्हाला लूप दाखवता येतं. पण अशा प्रकारे मॅक्झिमम ज्यावेळेला ते आम्ही ऍक्च्युली रेझोनन्स वगैरे तिथं वापरलंय. पण आता बरोबर. त्याच्यामध्ये न जाता तार वर किंवा खाली अशी होऊ शकते जरा मॅग्नेट. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की स्केल वरती नाही दाखवलंय. म्हणजे किती स्केलचं मॅग्नेट वापरलंय, किती स्केल. ऍक्च्युली भारतामध्ये मला वाटतं आपण या गोष्टीमध्ये खूप मार खातो की बऱ्याच गोष्टींचे आपण युनिट्स परिमाण सांगत नाही किंवा आपण किती परिमाणाचं मॅग्नेट वापरतोय हे आपल्यालाही माहिती नसतं, मलाही माहिती नसतं. म्हणजे हा आपल्याकडे कुठेतरी लॅक्युना आहे. कारण मार्केटमध्ये पण आल्यावर त्याच्यावरती कुठे दिलेलं नसतं किती क्षमतेचा तो मॅग्नेट आहे. तिथे कुठेतरी एक लॅक्युना आहे. रादर माझी आयसरलाच विनंती राहील की अशा प्रकारे जेव्हा आपण शाळांमध्ये कॉलेजांमध्ये उपकरणं देणार आहोत तर बऱ्याच वेळेला युनिट्सवरती आपण खूप कमी हे देतो लक्ष. लक्षात ते येतं. बरोबर. लक्ष द्यायला आम्हाला पण आवडेल. नक्कीच सुकृता मॅडम, हा तुमचा अभिप्राय ऍक्च्युली खूप महत्वाचा आहे आणि इतर वेळी सुद्धा खूप वेळा हे म्हणजे आम्हाला प्रीटेस्ट पोस्ट टेस्ट मधून सुद्धा हे जाणवतं की युनिट्स किंवा परिमाणांचं इतकं आकलन होत नाही. कन्व्हर्जनच्या वेळी सुद्धा वगैरे शिक्षक स्ट्रगल करतात फिगर आउट करण्यासाठी. सो नक्कीच हे तुमचं आम्ही लक्षात घेऊ आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तोपर्यंत हरी सरांचा प्रश्न आहे. सर मी तुम्हाला अनम्यूट करते. हॅलो मॅम, सुकृता मॅम, तुम्ही जे प्रेझेंटेशन दिलं खरंच खूप छान आहे. पण यात मला ना 2 कन्सेप्ट नाही समजले. जर तुम्ही ते थोडंसं क्लिअरिफाय केलं तर अजून मला छान वाटेल. ते आहे डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक फ्लक्स. ओके ओके, मी थोडी मागे जाऊ का? येस हो शुअर मॅडम. हा, आपण ज्या वेळेला एखादं म्हणजे मॅग्नेटिक क्षेत्र ज्याला म्हणूयात ना, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, एखादा जर चुंबक असेल तर त्याचा प्रभाव किती अंतरापर्यंत आहे. म्हणजे एखादं जर करंट असेल आय, तर किती प्रभावापर्यंत त्याचं जे फील्ड आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो, I/2π. आता ते ज्या वेळेला तुम्ही हा जो म्युनॉट म्हणजे परमिएबिलिटी जे इंट्रोड्यूस केलं गेलंय, कसं आहे की एखादा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे कोणत्याही पदार्थाच्या उपस्थितीमुळे जेव्हा ते बदलेल, ते कसं बदलेल ते सांगण्यासाठी ते बी इक्वल टू म्हणजे बी हे म्हणजे चुंबकीय प्रेरण, मॅग्नेटिक इंडक्शन हे आलेलं आहे. म्हणजे काय की जर एखादा पदार्थ म्हणजे नुसतं व्हॅक्यूम असेल तर तिथे
I/2πr एवढंच तिथे चुंबकीय क्षेत्र असेल. पण त्याच्यामुळे तयार होणारं जे प्रेरण आहे, म्हणजे त्याच्या ज्या फ्लक्स लाईन्स आहेत त्या कशा चेंज होतील, तर त्या म्यू नॉट I/2πr. अगदी खरं सांगायचं तर हे म्यू नॉट हे SI युनिट्समध्ये म्यू नॉटला व्हॅल्यू येते. जर CGS युनिट्समध्ये गेलो तर B आणि H हे व्हॅक्युमसाठी सेमच येतील, कारण म्यू नॉट हा 1 असतो CGS युनिट्समध्ये. आता ज्यावेळेला ते युनिट्समध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं त्यावेळेला कसं आहे, आपल्याला बल म्हणजे फोर्स, त्याच्यासाठी आपली डेफिनेशन तयार आहे. एक न्यूटन फोर्स म्हणजे किती ते, आणि याच्यापासून तयार होणारा फोर्स जो V×B ने तयार होईल ते मॅच व्हायला पाहिजे, आणि ते मॅच होण्यासाठी ती जी क्वांटिटी टाकली आहे ती म्यू नॉट आहे. त्यामुळे व्हॅक्यूम असते त्यावेळेला जर CGS युनिट प्रमाणे बघितलं तर B आणि H सेम असेल. पण आपण जर एखादं मटेरियल बघितलं तर H म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि B हे त्या मटेरियलच्या अस्तित्वामुळे ते चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स मध्ये, फोर्स लाईन्स मध्ये जो बदल घडेल त्याच्यामुळे जो आपल्याला मिळेल ते चुंबकीय प्रेरण असेल. म्हणजे इथे थोडं युनिट्समुळे ते आलेलं. एम आय ऑडिबल? येस मॅडम, क्लिअरली. त्यामुळे CGS युनिटमध्ये गेलं तर म्यू नॉटची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळेल, B=H असतं. पण मॅग्नेटायझेशन होतं आणि मॅग्नेटायझेशन झाल्यामुळे H मध्ये जो बदल होतो तो B आहे. जर तुम्हाला नातं माहिती असेल तर H=B/μ0 + M. मॅग्नेटायझेशन 0 असेल तर H=B/μ0. पण मॅग्नेटायझेशन असेल तर H मध्ये बदल होणार. तर खरं तर व्हॅक्यूमसाठी हे दोन्ही क्वांटिटी सेम असल्या पाहिजे, पण SI युनिटमध्ये युनिट्स ऍडजस्ट करण्यासाठी ती क्वांटिटी जी आलेली आहे ती 4×10⁻⁷ Nm/A² एवढी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला घाबरायला होतं आपल्याला त्या क्वांटिटीमुळे, पण ती युनिट्स ऍडजस्ट करण्यासाठीच आहे. हॅलिडे रेसनिक मध्ये जर बघितलं पार्ट 2 तर ε0 आणि μ0 याची खूप सुंदर डेफिनेशन दिलेली आहे. हॅलिडे रेसनिक फंडामेंटल फिजिक्स, त्याच्या PDF पण भरपूर अवेलेबल आहेत इंटरनेट. नक्कीच. थँक्यू सुकृता मॅडम फॉर दॅट. शहा आबिद सरांचा प्रश्न आहे, आपण त्यांना पटकन अनम्यूट करूया. येस आबिद सर, तुम्ही बोलू शकता. Hello, ma'am. हो सर, बोला. Firstly, ma'am, हा सर. but I confused how the right hand thumb rule used for the coil. ओके, टू द कॉईल. सी वेन मराठीत चालेल ना, मराठीत बोलतोय ना आपण. ज्यावेळेला आपण कॉईलचा एक तुम्ही No, no, फक्त छोटा explain in English. in English. Okay. Okay. So when we are talking about a coil, if you are considering a small segment of coil, just small Okay. segment. One turn, only one turn. But not entire turn. Just consider a Okay. small segment. And now Okay. if you are showing thumb to that, I mean thumb along that segment, DL pakda, DL. If you are considering Okay. DL, and then that will be showing you the direction of magnetic field. But that is true for throughout the circumference. So now you can imagine throughout the circumference, the direction of magnetic field will be through the center of the coil. Okay. I mean, thumb you will actually move along the circumference, and you will see every time my fingers are showing inside the loop through the center. It is straight. Coil मध्ये तो straight is. But still our right hand rule works there, that if my curl fingers are showing the direction of current, then thumb will be showing me the direction of magnetic field. For Same coil it rule is we inverse applied. actually. Same But- rule we apply, but we apply it segment wise, and it gives you the same direction. So we can again use another thumb rule like this. Okay. My thumb indicate the direction of the magnetic field or a magnetic or electric current. Actually, as per this diagram, as you can see, if Yeah. my thumb is going along the direction of current. Thumb is Yeah. giving me direction of current, and curl fingers are giving me the direction of magnetic field that is produced about it. Yeah. But you said that now this is not straight conductor. In the coil, the Yeah. wire is wound. So Yes. it is circular.
And now if I take my thumb along the circumference, you can Yeah. see my fingers are curling like this. And throughout that you rotate it like this. And you will find that every time my fingers are in the same direction. So there I will be using another thumb rule, right hand rule only, that I will now say ulta, ki curl fingers, and thumb will be showing me the direction of magnetic field. Right. Okay. Thank you, ma'am. Yeah, thank you. ओके, थँक्यू मॅडम. वी कॅन मूव्ह ऑन. सध्या कोणाचा हँडअप नाहीये, सो तुमचं सेशन्स मधल्या स्लाइड्स आपण कम्प्लीट करू शकतो. नाही, हा माझ्या स्लाइड्स पूर्ण झाल्या. ओ ग्रेट. मला डाऊट्स ओके असतील. हा, सो वी आर तेवढंच माझ्या याच्यामध्ये दिलं होतं, इलेक्ट्रिसिटी great. अँड मॅग्नेटिझम अँड फ्लेमिंग्स रूल. सो आय हॅव ट्राईड. माझ्या डोक्याने मी फक्त ऍडिशनल घेतलं पॅरामॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिझम अँड ऑल दॅट. नक्कीच नक्कीच शुअर. सो आपलं मॅडम अगदी ऑन पॉइंट शार्प सेशन कम्प्लीट झालेलं आहे. हा Thank you एक तुम्ही- एक्सपेरिमेंट मी फक्त दाखवला नव्हता, शुअर, तुम्ही दाखवू शकता. छोटासा आहे, इंटरनेटवरचाच आहे आणि त्याचं सर्किट अगदी सोपं आहे. इकडे ट्रान्झिस्टर लावलाय त्यांनी आणि एक रेजिस्टन्स आहे आणि एक कॉईल घेतली आहे. आणि जर बघितला तर ती कॉईल ज्या वेळेला दुसऱ्या कॉईलच्या जवळ येते त्यावेळेला इंडक्शन होत आहे आणि दुसऱ्या कॉईलमध्ये तो करंट तयार होतोय आणि एलईडी लागलेला दिसू शकतो. पण इथे मुलांचे बरेच डाऊट्स येऊ शकतात की आपण म्हटलं की करंट हा एकाच दिशेने जात असेल तरच एलईडी तयार होणार. मग करंट इथे जर आपण एकदाच जवळ नेलंय ना, म्हणजे इंडक्शनसाठी आपण आता एक लूप एकदाच जवळ नेलंय, तर ते कशा प्रकारे, तर त्याच्यासाठी थोडं आधी त्याचा स्टडी करून मग अशा प्रकारचे काय, म्हणजे कुठलाही मॅग्नेटिक एक्सपेरिमेंट दाखवताना पहिल्यांदा आपल्याला त्याच्या मागचं जर तत्व माहिती असेल तरच दाखवण्यात इष्ट आहे. अदरवाईज मुलांना अजून गोंधळ होऊ शकतो. त्याच्यामुळे मी फक्त एक ठेवलाय की तुम्हाला फार छान वाटला की दाखवू शकतो, करता येईल, पण आधी त्याचं तत्व नीट जाणून घेतलं की मगच करू शकतो. कारण मला स्वतःला सुद्धा ते डिस्कस करताना कॉईल, कारण आपण एकाच दिशेने जर करंट पाठवत असू तर नियमानुसार मॅग्नेटिक फ्लक्स हे फक्त जवळ आणलं तर दिसला पाहिजे, लांब गेलं तर दिसला पाहिजे, एका जागी स्थिर ठेवलं तर नाही दिसला पाहिजे, असं मला वाटलं. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन होण्यासाठी तर त्याच्यासाठी तो एसी करंट लागेल. तर या ट्रान्झिस्टरनी काय केलंय ते मी स्वतः पण त्याचा अजून हे करून बघितलं नाही उलगडा, म्हणून म्हणलं की आपण दाखवायला नको, पण एक दाखवायला खूप सोपं आहे आणि छान आहे. करून पण बघितलं मी घरी, पण मी मुद्दाम दाखवलं नाही कारण की त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढायला नको. त्यामुळे विद्यार्थ्यांना जो जेवढा आपण सिलेबस शिकवतोय त्याच्याशी रिलेटेडच असे एक्सपेरिमेंट जर दाखवले तर सोपं पण. या, थँक्यू. नक्कीच. ओके, धन्यवाद सुकृता मॅडम. अगदी मनापासून आम्हाला खूप मजा आली हे सेशन ऐकायला आणि शिकायला. आणि ह्याच्यामधला एक जो पर्सनल टच तुमचा होता की तुम्ही इंटरनलाइज करून की तुम्हाला स्वतःला जेव्हा शिकवताना काय इश्यू झाले असतील किंवा तुमच्या प्राध्यापकांनी तुम्हाला कशा प्रकारे गाईड केलं की जे आपल्याला कठीण वाटतं ते आधी आपण शिकवावं, म्हणजे आपण त्याच्यात क्लॅरिटी आपल्याला मिळते. सो हे अगदी म्हणजे पर्सनल टच असलेला सेशन असल्यामुळे टीचर्सचा सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आला. अजूनही सेशन्स आपल्या चॅट बॉक्स मध्ये ते तुम्हाला थँक्स म्हणतायत, तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स फॉर सच अ नाईस सेशन. मेनी थँक्स. आणि या पॉइंटला आपण पोस्ट टेस्ट सगळ्यांशी शेअर करूया. सध्या ती पोस्ट टेस्ट चॅटमध्ये टाकण्यात आली आहे. बट इन द मेन टाइम 5 मिनिटासाठी जर सुकृता मॅडम इफ यू डोंट माइंड, आपल्याला कोणाला शिक्षकांचे अजून क्वेरीज असतील आपण घेऊ शकतो का? होऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम. ओके शुअर. तर टीचर्स इफ यू हॅव एनी क्वेरी तुम्ही तुमचा हँडअप करू शकता किंवा चॅटमध्ये ते प्रश्न पाठवू शकता. संगीता कोरडे मॅडमचा प्रश्न आहे, मी त्यांना अनम्यूट करते. येस मॅडम. हा, नमस्कार मॅडम. मी नमस्कार. पण प्रेस केला होता, पण म्हटलं आवाज जातोय की नाही, ते शाळा सुटल्यामुळे आवाज आला नसता. मी 5वी ते 7वी या वर्गांकडे विज्ञान विषय शिकवते. मॅडम, या वर्गांना विशेषतः या थोडीसंच अगदी म्हणजे त्यांना उल्लेख केलेला आहे, पण आपल्याला यामध्ये अजून मुलांना मनोरंजकता वाटण्यासाठी कुठले प्रयोग घेऊ शकतो का? मेन म्हणजे आता अगदी साधे बघा, कागदाच्या खालती मॅग्नेट ठेवल्यावरती चुंबकीय क्षेत्रामध्ये तो लोखंडाचा कीस पसरतो, तर ते चुंबकीय क्षेत्राच्या ज्या रेषा आहेत त्या त्यांना आरामात दाखवता येतील. हा प्रयोग दाखवता येईल.
किंवा एखादं जर हलकं म्हणजे मॅग्नेटिक निडल त्या दिशेने जर त्याच दिशेने जर ठेवत गेला तर ती बरोबर टेंजन्शियल दिशेने फिरत जाते, तो एक त्यांना दाखवता येईल. साधा जरी स्ट्रेट कंडक्टर जरी घेतला, मॅग्नेटिक निडल कितपत हलेल जरा डाऊटफुल आहे, पण बाजूला ठेवून प्रयोग करून पहिल्यांदा शिक्षकांनी बघावं. साधारण 100 मिलियम किंवा 500 मिलियम पर्यंत जरी जाता आलं आणि त्याच्या भोवती किंवा इव्हन 1 अँपियर पर्यंत जर जाता आलं आणि त्याच्या भोवती जर मॅग्नेटिक निडल हलकी असेल आणि ती जर दाखवत असेल डिफ्लेक्शन, तर नथिंग लाईक दॅट की ओरस्टेडला जो पहिलं आहे ते दाखवता येईल. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे स्पीकर उघडून दाखवा, छोटे छोटे आपले स्पीकर्स असतात ना, तर त्याच्यातलं त्यांना मॅग्नेट दिसलं की मॅग्नेट इथे वापरलंय आणि म्हणून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट होतीये, किंवा मॅग्नेट वापरलंय ते टू एंड फ्रो होतंय, मग तो डायफ्रॅम हलतोय आणि मग आपल्याला ऐकू येतंय. ही कन्सेप्ट त्यांना बघायला ते पण घरी जाऊन उघडतील स्पीकर, फक्त त्यांना चांगले स्पीकर उघडू नका म्हणून सांगा. अजून थँक्यू. तो जो आहे 2 करंट एकमेकांवरती प्रभाव टाकतात, तो जरा कठीण जातो, कारण की त्याच्यासाठी स्ट्रेट कंडक्टर मधून खूप हाय करंट पास करावं लागेल. तर आय विल नॉट ऍडवाइज की हाय करंट हँडल करावेत विद्यार्थ्यांनी, तर तेवढं इलेक्ट्रिसिटीचं हे जर नसेल. पण वैज्ञानिक एक सहज मला एका कॉलेजमध्ये सादर केला होता, कदाचित या विषयाशी संबंधित नाहीये. त्यांनी एक फॅशन शो अरेंज केला होता. त्या फॅशन शो मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक किरदार घेतला होता एका सायंटिस्टचं, आणि तो सायंटिस्ट आला की म्हणजे तो विद्यार्थी आला की मागणं जसं ते फॅशन शो मध्ये अनाऊन्स करतात की हे कोणाचं डिझाईन आहे वगैरे, तसं त्या शास्त्रज्ञाची माहिती मोठमोठ्याने अनाऊन्स करत होती की हे आहेत ओरस्टेड, यांनी हे केलं ते केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आपलं किरदार आणि विद्यार्थी त्या सायंटिस्टशी कनेक्ट होऊ शकतील आणि मग त्यांना ते विषय जवळचे वाटू शकतील. मॅग्नेटिझम फार अवघड वाटतो लोकांना. खरंच सुपर्ब आयडिया. जुलिया पंडित म्हणतात इथे. संगीता कोरडे मॅडमचा एक प्रश्न आहे, आपण त्यांनी विचारला मॅडम. सॉरी राईट, ओके. अजून कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज हँड अप करू शकता किंवा चॅटमध्ये लिहू शकता. ओके, इन द मेन टाइम मॅडम, इफ यू डोंट माइंड, आपण एक स्क्रीनशॉट घेऊया, सगळ्या टीचर्सना सांगूया की त्यांनी त्यांचे व्हिडिओज ऑन करा. आणि शीतल मॅडम, तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता का? मी सगळ्यांना व्हिडिओ ऑन करायला हे करते. येस टीचर्स, प्लीज तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करा. इथे संगीता मॅडम दिसतायत, शाह सर, अभित सर दिसतायत. शीतल मॅडम, कॅन यू टेक अ स्क्रीनशॉट? Yes, I'm taking screenshot. Yeah, done. Okay, great. Thank you all of you. थँक यू ऑल. बर, आपण पोस्टेजची लिंक ओपन केलेली आहे. अजून 7 मिनिटं ती लिंक ओपन असणार आहे. तर इन द मेन टाइम आय वुड लाईक टू थँक सुकृता मॅडम, पुणे नॉलेज क्लस्टर आणि डाएटच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही अतिशय फ्रेंडली पद्धतीने आणि तसंच इंटरनलाइज करून जे शिक्षकांना आज ट्रेनिंग दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. प्रांजली कुलकर्णी, प्रश्न आहे का? मी तुम्हाला अनम्यूट करते. येस मॅम. हा, मॅमचं लेक्चर आज खरंच खूप छान झालं. मी तर अर्ध्या तासाची सवलत काढली आहे. मी 12:30ला स्कूलमध्ये जाते तेवढ्यासाठी. तर मला मॅडमला एक असं विचारायचं होतं की मुलांना ऍट ए टाइम जर राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल जर सांगितला तर खूप गोंधळ होतो. तर मग कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे? म्हणजे एकाच दिवशी जर दोन्ही शिकवलं गेलं तर मॅडम मुलांचा फार गोंधळ होतो. तर सजेशन देताल मॅडम? हा, म्हणजे जे आता सांगताना मला तरी असं वाटलं, माझाही होतो गोंधळ. त्याच्यामुळे पहिल्यांदा ते मुलांना सांगायचं की तुमचा गोंधळ होतोय हे खूप नॅचरल आहे. पहिली म्हणजे एकदा ते ऍक्सेप्ट झालं की मग मुलांना अच्छा म्हणजे सगळ्यांचाच होतो, मग आता मी काय करू शकतो याच्यावर मुलगा सुरू करतो विचार करा. तर मेन म्हणजे फॅरेडेचा नियम किंवा रॅदर जनरेटर हे जर लक्षात ठेवलं की जनरेटर मध्ये काय आहे, हालचाल आहे आणि विद्युत निर्मिती आहे. त्यामुळे हालचाल आधी आणि विद्युत निर्मिती असेल तर उजवा हाताचा नियम, आणि मोटरमध्ये उलट आहे, विद्युत
धारा आधी आहे आणि मग हालचाल आहे. तर मग जनरेटरसाठी उजवा हात, मोटरसाठी डावा हात असं काहीतरी जर त्यांना लक्षात ठेवायला ओके. दिलं आणि दोन्ही ठिकाणी FBI त्यामुळे FBI तर लक्षात राहील त्यांच्या. जनरेटरसाठी उजवा, मोटरसाठी डावा. डावा. ओके. थोडंसं थँक्यू मॅडम. कदाचित चालेल. ओके, थँक्यू प्रांजली मॅडम. तर आता आपलं सेशन संपलंय अशी आपण अनाउन्समेंट करू शकतो. सुकृता मॅडमचे परत पुन्हा आभार. ज्यांनी अजून पोस्ट टेस्ट दिली नाहीये, प्लीज अजून 5 मिनिटं आहेत, तुम्हाला पोस्ट टेस्ट द्यावी लागेल, कारण त्याच्यावरून आपलं सर्टिफिकेशन आणि अटेंडन्स ठरणार आहे. So just because you have attended the session doesn't mean that you will get the certificate. Kindly fill the post test answers also. Thank you all for joining. Sukruta madam, many thanks again. Pune Knowledge Cluster आणि डाएटच्या वतीने तुमच्या इतक्या छान बहारदार सेशन बद्दल मी तुमचे खूप आभार मानते. आणि आय विश की आपण परत असे सेशन्स घेत राहू. पुढच्या येणाऱ्या फेऱ्यांमध्ये सुद्धा आम्हाला तुमचा सहभाग या सेशन्स मध्ये आवडेल. सो आय बुक यू फॉर दॅट की तुम्ही फ्युचर मध्ये सुद्धा आमच्या बरोबर. थँक्यू. धन्यवाद. सर्व शिक्षकांचे धन्यवाद. कारण की म्हणजे पहिल्यांदा PKC आणि डाएटचे धन्यवाद की त्यांनी संधी दिली. आधी परिचय असेल म्हणून असेल, पण प्राचीनी मला फोन केला, मी हो म्हणाले आणि छान वाटलं. माझे वडील शिक्षक होते आणि त्यामुळे आम्हाला शिक्षकांशी एवढं जिव्हाळा वाटतो शिक्षक या प्रोफेशन विषयी. तर सर्व शिक्षकांना मला अगदी कळकळीची विनंती आहे की स्वतःविषयी पहिल्यांदा खूप अभिमान बाळगायला शिका. म्हणजे याचा अर्थ असं नाही की विद्यार्थ्याला तुला येत नाही का रे असं नका विचारू. त्याला येत नाही म्हणून तो आपल्याकडे आहे, पण समाजामध्ये आपलं स्थान, एक शिक्षकांचं स्थान फार कमी आहे. म्हणजे लोकांना बघा लग्न करायची वेळ आली, हा मग शिक्षक नको, कारण की स्टेटस नाहीये. तर ते स्टेटस जोपर्यंत आपण आपल्याला द्यायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत कोणी देणार नाही. आणि ते स्टेटस येण्यासाठी आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लागेल आणि तो कॉन्फिडन्स येण्यासाठी आपल्याला थोडंसं वाचन, अभ्यास वाढवावा लागेल. जे आलंय क्षेत्र ते कशाला मी झालो शिक्षक असं करायच्या ऐवजी आता मी शिक्षक झालोय ना, कारण आपण मनं घडवणार आहोत, आपण पुढची पिढी घडवणार आहोत. तर हे खरं तर मी खूप लहान आहे तुम्हाला सांगायला, पण तरी हे वडिलांकडनं मी ऐकलंय आणि मला छान वाटायचं ज्यावेळेला माझ्या वडिलांना एखादा प्रॉब्लेम मुलांना आला की ते एवढे खुश व्हायचे घरी की हा ह्याला कळला, ह्याला आला. तर हेच आम्ही बघत आलो. 2 आठवड्यापूर्वी माझ्याच बहिणीने सेशन घेतलं होतं प्राजक्ता पेठे. कदाचित साम्य पण वाटेल आमच्या बोलण्यामध्ये, पण आमची कळकळीची इच्छा आहे की शिक्षकांना एक समाजामध्ये पण स्टेटस पाहिजे, पण शिक्षकांनी पण तितकंच प्रामाणिकपणा दाखवा. आपल्याला एखादी गोष्ट आली नाही ना तर काहीतरी गुंडाळून हे काय असंच असतं असं नाही. मग ते काय येत नाहीये, मग एखाद्या रिसोर्सला विचारू शकतो. मला पण कधी काही आलं नाही तर मी विल्सन कॉलेजच्या कोणाला तरी विचारीन, JVS मधल्या कोणाला तरी विचारीन, पण मी सोडत नाही. आयसर मधल्या कोणाला तरी विचारीन, पुणे युनिव्हर्सिटीतल्या कोणाला तरी पण मला येत नाही तर मी चुकीचं उत्तर देणार नाही. एवढं जरी आपण सगळ्यांनी केलं तरी आपले विद्यार्थी खूप छान घडतील. सर्वांना आणि सगळ्यांनी खूप शांतपणे ऐकून घेतलं. आज संधी मला मिळाली म्हणून मी बोलू शकले. तुमची संधी असेल त्याला तुम्ही मला नक्कीच 4 उपदेशाचे डोस पाजू शकाल. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट दिशा. हा सुकृता मॅडम, एक वसंत सरांचा प्रश्न आहे. आपण पटकन शेवटचा एक प्रश्न घेऊया. थँक्यू. येस वसंत सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. हा बोला सर. मॅडम आवाज येतोय? हो. हा मॅडम, आजचा सेक्शन खूप उपयुक्त झाला. मागचे 2 सेक्शन सुद्धा मी माझ्या 10वीच्या वर्गामध्ये दाखवले लॅपटॉपवरती, आणि आज पण मी हा पूर्ण सेक्शन आहे ना, मागच्याच आठवड्यामध्ये माझा हा धडा संपलेला आहे, विद्युत धारेचे परिणाम. तो इतका मुलांना छानपणे समजला आता, आणि 10वीच्या मुलांनी खूप थँक्स दिले तुम्हाला सर्वांना. मी आता सगळे व्हिडिओ आपले जे PKCचे आहेत ना युट्यूब वरती सर्वांना बघायला सांगितले, जेणेकरून त्यांचा बेसिक पूर्ण कल्पना पूर्ण होतील. तर हा एवढंच मला सांगायचं होतं. गेल्या वेळेस पण मी दाखवला व्हिडिओ तो, पण मी हा हँड राईज केला होता बोलण्यासाठी आणि वर्गातली मुलं तुम्हाला मी दाखवणार होतो, पण त्यावेळेस मला काय म्हणजे बोलायला चान्स नाही दिला. मी आता मेसेज टाकला होता की मला तुम्ही बोलायला चान्स द्या म्हणून. तर आजचा सेक्शन खूप छान झाला आणि असेच वारंवार सेक्शन अटेंड केले तर मुलांना खूप म्हणजे फायदा होईल याचा. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर तुमच्या अभिप्रायाबद्दल. सॉरी, थँक्यू तुमच्या अभिप्रायाबद्दल सर. सुकृता मॅडम, थँक्स अगेन.
आम्ही तुमचा अजून वेळ घेणार नाही. आपल्या सेशनचा हे संपत आलेला आहे. आपण जस्ट 2 मिनिटं अजून पोस्टरसाठी लिंक ओपन ठेवत आहोत. बट इन द मीन टाइम वी डिक्लेअर की आपलं आजचं सेशन संपुष्टात आलेलं आहे. थँक्यू मॅडम. थँक्स अगेन. ओके, मी जाऊ शकते? येस येस शुअर. Yes, थँक्यू. thank you, ma'am. थँक्यू सर्वांना धन्यवाद. अँड शीतल अँड दिशा वन्स अगेन थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. बाय. बाय.